16 टेरेसवर मोकळ्या थंड हवेत दोघे सुद्धा झोपले होते. गार लागायला लागलं तसं याज्ञिकीची चुळबुळ सुरू झाली आणि इकडे तिकडे सरकत ती आजही रिशांच्या मिठीत विसावली होती. त्याच्या उबदार मिठीत बरं वाटत होतं. आज त्याला सुद्धा झोपेत समजलं नाही. त्याने सुद्धा तिला एका हाताने घट्ट पकडून जवळ ओढलं होतं. आकाशात चांदण्या जरा जास्तच लुकलुकत होत्या आणि हे दोन जीव एकमेकांच्या मिठीत निवांत झोपले होते. सकाळी त्याला नेहमीप्रमाणे जाग आली. रात्री उशिरा झोपल्याने ती मात्र निवांत झोपली होती. आज तिला आपल्या इतक्या जवळ पाहून तो काही वेळ तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत राहिला. गार वाऱ्याची अजून एक झुळूक आली. तशी ती परत एकदा गारठून शहारली. आता त्याच्या लक्षात आलं होतं, आपण टेरेसवर आहोत. रात्री गप्पा मारताना कधी इथेच झोप लागली त्याला सुद्धा कळलं नाही. याज्ञिकी अजूनही अंग अखडून घेत झोपली होती. तो हलकेच तिच्यापासून दूर झाला. तिला उठवायचं होतं, पण कसं उठवावं कळत नव्हतं. त्याने हळूच तिला आवाज दिला, याज्ञिकी. याज्ञिकी हालचाल सुद्धा करत नाही. अदू अदू उठ ना. झोपू दे ना शांता काकू. ती कूस बदलून परत म्हणाली, शांता काकू? मी हिला शांता काकू वाटतोय? याज्ञिकी. तो थोडा मोठ्याने म्हणाला तसं तिच्या कानांनी मेंदूला सिग्नल दिला आणि मॅडम झटक्यात उठून बसल्या. हा इकडे तिकडे पाहिलं. आपण इथे कसे? समजायला थोडासा वेळ लागला. मग आठवलं की रात्री इथेच झोप लागली होती. ते सॉरी, माझी इथेच झोप लागली. तिचा गोंधळ पाहून त्याला सुद्धा हसायला येत होतं. जर तिने स्वतःला त्याच्या मिठीत पाहिलं असतं तर तिने कसं रिॲक्ट केलं असतं हा विचार करूनच त्याला हसायला येत होतं. खाली यायचंय की अजून इथेच झोपायचंय? रिशान याज्ञिकीला विचारतो. हा जायचंय ना खाली, तिने पटकन उठत म्हणलं. पण अचानक उठल्याने ओढणी पायात अडकली आणि ती खाली पडणार इतक्यात रिशानने तिला सांभाळलं. तिने तर घट्ट डोळे मिटून घेतले होते. गोंधळलेली ती, त्यात वाऱ्याने विस्कटलेले केस चेहऱ्यावर येत होते. किती मोहक वाटत होती ती तेव्हा. त्याने तिला परत सरळ उभं केलं. आपण पडलो कसे नाही असं म्हणत तिने पाहिलं तर ती सरळ उभी होती. स्वतःची घाबरून वाढलेली धडधड कंट्रोल करत तिने घाईतच खालचा रस्ता धरला. बेडरूम मध्ये येऊन बाथरूम गाठत तिने स्वतःला शांत केलं. तू किती दिवस अशी वेंधळ्यासारखी वागणारेस? स्वतःलाच एक टपली मारून तिने स्वतःला आवरलं. रिशान अजूनही तिचे एक्सप्रेशन्स आठवून गालात हसत होता. पण आज आपल्याला तिला मेक ओव्हर करायला घेऊन जायचंय हे आठवल्यावर त्यानेही जिम मध्ये जाऊन रोजचा दिनक्रम सुरू केला. ती स्वतःचा आवरून बाहेर आली. आज जरा लवकर उठले होते दोघे सुद्धा. त्यात आज योगा सुद्धा केला नाही. अजूनही काही वेळ होता खाली जायला. ती बाल्कनीत आली. सूर्यदेव दर्शन देत होता. पक्षी किलबिलाट करत होते. वातावरण अगदी प्रसन्न होतं. त्यात काल रात्री रिशान जे तिला बोलला ते तिला आठवलं आणि आपण आपल्यासाठी, आपल्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाकतोय हा विचार करूनच तिला काही ओळी सुचल्या. मन माझे म्हणते मलाच आज, आकाशी झेप घेरे पाखरा, मोडुनी बंधनाचा पाश सारा, कर्तृत्वाने उजळुनी दाही दिशा, घे भरारी आणि कवेतही आकाशा, आकाशी झेप घेरे पाखरा. स्वप्नासाठी तुझ्या भरारी घेणारा, ओळख तुझी करून देणारा, कर्तृत्वाला तुझ्या भरारी देणारा, आकाशी झेप घेरे पाखरा, विचारांना तुझ्या चालना देणारा, तुझ्या यशाचा असो दरारा, यशस्वीपणे सांभाळशील तुझा डोलारा, आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. तिने त्या ओळी टाईप करून तिच्या स्वप्नांच्या पलीकडे नावाच्या फेसबुक पेजवर टाकल्या आणि यात खाली निघून गेली. इकडे जिममध्ये रिशानला फेसबुक नोटिफिकेशन आलं. त्याने ते उघडून पाहिलं तर सखीने नुकतीच एक कविता पोस्ट केली होती.
तिचे नाव वाचून हृदयात एक कळी उठली. त्याने तिने लिहिलेल्या त्या ओळी वाचल्या. नेहमीप्रमाणे पॉझिटिव्ह वाइब्स आल्या हे वाचून. डीपीचा फोटो, ज्यात ती पाठमोरी उभी होती, नजर स्थिरावली होती त्या फोटोवर. तिचे ते लांब सडक केस नुकतेच कुठेतरी जवळून पाहिलेत असं वाटत होतं. मन आणि हात इनबॉक्समध्ये तिच्यासोबत बोलायला धाव घेत होतं, पण बुद्धी ओरडून सांगत होती, तू शब्द दिलायस, परत मेसेज करणार नाही म्हणून. आवर घाल स्वतःच्या मनाला. मन आणि बुद्धीच्या युद्धात बुद्धी जिंकली आणि त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला. राहून राहून आकाशी झेप घेरे पाखरा या ओळी त्याला आठवत होत्या. सखी पण कसली नवीन सुरुवात करतेय का आयुष्यात? त्याला प्रश्न पडला. आणि आज याज्ञिकी सुद्धा एक नवीन सुरुवात करणार हे सुद्धा त्याला क्लिक झालं. किती योगायोग आहे हा, असा विचार करत सखीचे विचार बाजूला सारत तोही स्वतःचा आवरून खाली गेला. खाली येऊन सगळ्यांसोबत नाश्ता झाला. रिशांत, अरे ते अग्रवाल लिमिटेडच्या ऑफिसमधून फोन आला होता. प्रीतमराव रिशानला म्हणाले, सॉरी डॅड, तिकडे आज नाही जायला जमणार, मला थोडं महत्वाचं काम आहे. रिशान त्यावरती त्यांना उत्तर देतो, कसलं काम आहे तुझं? ते झाल्यावर पहा. आज मी आणि याज्ञिकी दोघेही ऑफिसला येणार नाहीये. अरे पण अग्रवालांना भेटणं तर महत्वाचं आहे ना. अमरराव रिशानला म्हणाले, काय डॅड, नवीन लग्न झालंय त्यांचं, कधीतरी सुट्टी घेऊ दे त्याला. डोंट वरी, त्या अग्रवालच्या ऑफिसमध्ये मी जाईन. रियांश अमररावांना म्हणतो, हो हो, हेही चालतंय. अमरराव हसून रियांशला म्हणाले, रिशान भाई, बहिणीला डेटवर घेऊन चाललाय ना? शिखा खिदळत म्हणाली. डेट शब्द ऐकून तर याज्ञिकीला ठसकाच लागला. तो पटकन तिच्याजवळ पोहोचला तशी ती जरा मागे सरकली. आता हा ठसका घालवायला सगळ्यांसमोर परत गालावर किस करून शॉक तर नाही ना देणार? याज्ञिकीच्या मनात विचार चमकला. त्याला तर कळेनाच की ती का अशी त्याच्यापासून दूर पळतीये. पण तोपर्यंत आजींनी तिच्या पाठीवरती हात फिरवत इकडे बघ, वर बघ असं म्हणत तिचा ठसका कमी व्हायला मदत केली होती. शिखा, तू खूप बोलायला लागलीस बर का आजकाल. तुझ्यामुळे तिला ठसका लागला. रिशान शिखाला म्हणाला, सॉरी भाई, सॉरी वहिनी. तिने मान खाली घातली. मी थोडी मस्करी करत होते. याज्ञिकीला बरं वाटलं तसं मग सगळे आपापल्या कामाला लागले. रिशान वरती येऊन त्याचं काम काही करू लागला. काही वेळात याज्ञिकीही तिथे आली. काही वेळात आपण बाहेर जातोय, तू रेडी राहा. रिशान याज्ञिकीला म्हणाला. याज्ञिकीने फक्त मान हलवली. नाही म्हणलं तरी भीती वाटत होतीच. मेकओव्हर म्हणजे नक्की काय करतील? मी सगळीच बदलून जाईन का? तिला प्रश्न पडले होते. तिने स्वतःची तयारी केली आणि आरशात पुन्हा एकदा स्वतःला निरखून पाहिलं. एक पिंक कलरचा साधा ड्रेस, केस मोकळे सोडले होते, कपाळी एक छोटीशी टिकली, एका साईडला तिची बॅग, एकदम साधंसं राहणीमान. एक दीर्घ श्वास घेत तीही खाली आली. बाकी लोकांना तर हे दोघं कुठे चाललेत काहीच माहिती नव्हतं. आजीच्या पाया पडून ती रिशानच्या मागे बाहेर आली, जणू कोणत्या युद्धालाच निघाली होती. काही वेळात दोघेही एका मॉल समोर पोहोचले. मॉलमध्येच सलोन होतं. ती आधी एकदा आजी आणि जेनी सोबत आली होती, पण आता रिशान सोबत होता. थोडं लाजल्यासारखं वाटत होतं. हिम्मत एकवटून तीही त्याच्या मागे आली. हाय सॅमी, कशी आहेस? रिशान सॅमीला म्हणाला. हाय रिशान, आफ्टर लॉंग टाइम यू आर हिअर. बराच काळ गेला, त्यात मी इथे नव्हतो. बर, ते जाऊ दे, आज तुझ्याकडे एक काम आहे. रिशान सॅमीला म्हणाला. माझ्याकडे कसलं काम? सॅमी रिशानला विचारते. हिला भेट, याज्ञिकी, माय वाईफ. हाय, याज्ञिकी म्हणजे रिशान कुलकर्णीची वाईफ. तिला इतकं साधं पाहून सॅमी गडबडली होती. नेहमी सलॉनमध्ये किलोभर मेकअप थापलेल्या लोकांना पाहायची सवय होती, त्यामुळे एवढी साधी मुलगी पाहून सॅमी जरा गोंधळली होती.
याज्ञिकीने सुद्धा हसून हाय म्हणलं. हिचा मेक ओव्हर करायचा आहे. थोडा स्टायलिश, थोडा कॉन्फिडंट लुक आला पाहिजे फेसवर. रिशान, कॉन्फिडन्स माणसाच्या मनात असायला हवा. तो असा मेकअप करून किंवा कपडे नवीन घालून असं येत नाही. सॅमी रिशानला बोलते. ओके ओके, तू फक्त मेक ओव्हरचं बघ, मी कॉन्फिडन्सचं बघतो. त्याने मनात स्वतःला एक टपली मारली. हिला अशी पटाका बनवते ना की तू सुद्धा ओळखणार नाहीस. सॅमी काही विचार करत याज्ञिकेला वरपासून खालपर्यंत निरखून पाहत म्हणाली. पटाका शब्द ऐकूनच याज्ञिकीचे डोळे मोठे झाले होते. आधीच ही सॅमी स्वतःच निळ्या हिरव्या केसात किलोभर मेकअप थापून जरा जास्तच टाईट कपड्यात दिसत होती. आपल्याला पण हे असंच बनवणारे की काय, हा विचार करूनच याज्ञिकीला घाम फुटला होता. याज्ञिकीने घाम पुसला. तिने केविलवाण्या चेहऱ्याने रिशानकडे पाहिलं. तिचे डोळे इतके बोलके होते की रिशानलाही समजलं होतं की तिला काय म्हणायचं असेल. सॅमी ऐक, तिला पटाका वगैरे नाही बनवायचे. मेक ओव्हर केला तरी तिचा डिसेंटपणा तसाच राहील, तिचं मूळचं सौंदर्य तसंच राहील. असं काहीतरी कर. लाईक हलकासा मेकअप, एखादी हेअरस्टाईल, कपड्यात थोडा बदल, असं साधंसं ज्यात ती कम्फर्टेबल राहील. जमिनीकडे नजर ठेवून ओढणीसोबत चुळबुळ करणाऱ्या याज्ञिकीकडे एकटक पाहत रिशान बोलत होता. या मेक ओव्हरच्या नादात तिची निरागसता कुठेतरी गायब होऊन द्यायची नव्हती त्याला. सॅमी तर रिशानला पाहतच राहिली. ती ज्या रिशानला ओळखत होती, हा तो कॉलेजवाला रिशान वाटलाच नाही तिला. तिला पण तर माहिती होतं रिशानला रिलेशनशिपमध्ये अडकून पडायला न आवडता एकट्याने भटकायला आवडायचं. आज तोच रिशान एवढ्या साध्या मुलीकडे एवढ्या एकटक पाहतोय म्हणजे नक्कीच हिच्यात काहीतरी बात असणार. तिने हसून पाहिलं याज्ञिकीकडे आणि तिला आत नेऊन तिथल्या चेअरवर बसायला सांगितलं. तशी सॅमी ओनर होती एवढ्या मोठ्या शॉपची. हाताखाली खूप सारे असिस्टंट्स होते, पण आज तिला स्वतःच याज्ञिकीचा मेक ओव्हर करावासा वाटला. तिने स्वतः अंगवर ॲप्रन चढवले आणि काही कॅटलॉग घेऊन नवीन लुक रिशान आणि याज्ञिकीसोबत डिस्कस करायला लागली. तिने एक हेअरस्टाईल दाखवली जी थोडी शॉर्ट होती. लुक, ही हेअरस्टाईल करूयात का? छान दिसेल हिला, सॅमी विचारते. पण याज्ञिकी काही बोलायच्या आधीच रिशान ओरडला. नो, अजिबात नाही, हिचे केस कापायचे नाहीत. तो थोडा मोठ्याने बोलला, पण अचानक त्याला इतकं रिॲक्ट झालेलं पाहून सॅमी आणि याज्ञिकी दोघी सुद्धा दचकल्या. आपण जरा मोठ्यानेच बोललो. हे लक्षात आल्यावर रिशानने आपली बाजू सावरत म्हणाला. आय मीन, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की छान मोठे केस आहेत ना तिचे, एवढे वाढवायला किती मेहनत असेल तिची. तिलाही नाही आवडणार ना हे असे लगेच कट करायला. हो ना याज्ञिकी? याज्ञिकीने फक्त होकारार्थी मान हलवली. मग बाकी गोष्टी डिस्कस केल्या आणि रिशान देखील मागे सोफ्यावर जाऊन बसला. याज्ञिकीची परत एकदा धडधड वाढत होती. कसे दिसू याची उत्सुकता तर होती, पण आपल्याला हे कॅरी करायला जमेल ना हा सुद्धा प्रश्न होताच. सॅमीने काही असिस्टंटला मदतीला घेतलं. कोणी मॅनिक्युअर तर कोणी पेडिक्युअर करायला लागलं. वॅक्सिंग, फेशियल, हेअरस्टाईल अशा बऱ्याच ट्रीटमेंट सुरू होत्या. तेवढ्या वेळात रिशानने मॉलमध्ये जाऊन तिच्यासाठी काही ड्रेस खरेदी केले आणि तो परत आला. सॅमीच्या हातात बॅग देऊन तो परत जाऊन बाहेर बसला. मगाशी जेव्हा सॅमी याज्ञिकीचे केस कट करायचे म्हणाली तेव्हा त्याला क्लिक झालं. सकाळीच सखीचे केस पाहून हे कुठेतरी पाहिल्यासारखं का वाटलं. याज्ञिकीचे केसही त्याला तसेच आहेत हे जाणवलं आणि मग आपोआप त्याच्या तोंडून नो निघालं होतं. खूप वेळ तो सखीच्या विचारात हरवला. त्याला किती वेळ गेला तेही समजलं नाही. तेवढ्या वेळात सॅमीने याज्ञिकीला तयार केलं. 2-3 ड्रेस ट्राय करून शेवटी एक फायनल केला आणि ती बाहेर आली. हॅलो रिशान, आय हॅव डन माय वर्क. तू तयार आहेस याज्ञिकीला पाहायला? सॅमी विचारते. सखीच्या आठवणीतून बाजूला येत त्यानेही फक्त मान होकारार्थी हलवली. सॅमी हळूच बाजूला झाली आणि तिच्या मागे असलेली याज्ञिकी रिशानच्या दृष्टीस पडली. मान खाली घालून ती उभी होती. एक रेड कलरचा कॅज्युअल गाऊन
केस फक्त थोडेसे कर्ली करून मोकळे सोडले होते. थोडा मेकअप, छोटेसे कानातले, बस इतकंच केलं होतं. पण खूप सुंदर दिसत होती ती. रिशान तर तिला पाहतच राहिला. म्हणजे थोड्या बदलाने पण ती इतकी सुंदर दिसेल त्याला वाटलंच नाही. नजर तिच्यावरून हटत नव्हती आणि हार्टबीट्स पण वाढल्यासारख्या वाटत होत्या. कशी दिसतीये याज्ञिकी? सॅमी रिशानला पुन्हा एकदा विचारते. जस्ट ब्युटिफुल. तिच्यावरची नजर न हटवता तो म्हणाला. सॅमी जरा चिडवण्याच्या सुरात म्हणाली. तसं भानावर येत रिशाननं आपली नजर हटवली. याज्ञिकीला बाहेर जायला सांगून त्याने बिल पे केलं आणि परत एकदा सॅमी जवळ आला. थँक्स सॅमी, खूप मदत केलीस आज तू. काम येते माझं, पण मला छान वाटलं तुम्हा दोघांना सोबत पाहून. ती खूप क्यूट वाटली रे. काय म्हणतात ते? हा, निरागस. जप तिला. सॅमीचे शब्द ऐकून रिशान सुद्धा तिला दुजोरा देतो. यू आर राईट. खूप प्युअर वाटते ती मला पण. खूप प्रेम करतो ना तिच्यावर? सॅमीने डायरेक्ट रिशानवर बॉम्बच फोडला. मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की तू कोणाच्या तरी प्रेमात पडला असशील. सॅमी खुश होत म्हणाली. नाही, याज्ञिकीवर प्रेम करतो हा विचार करूनच तो गोंधळला होता. कम ऑन यार, चोरी पकडल्यासारखं काय वागतोय? बायको येते तुझी, यात काय लपवायचंय? तुझ्या डोळ्यातली चमक पाहून, तुझ्या तिच्या प्रती वागणं पाहून कोणी सांगेल की तू प्रेम करतोस तिच्यावर. सॅमी स्माइल करत म्हणाली. पण आता हिला काय सांगू हा विचार करत रिशानने काही न बोलता तिचा निरोप घेतला. त्याच्या डोक्यात सॅमीचे शब्द फिरत होते. यात याज्ञिकी सोबत आपण काहीच बोललो नाही हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं. हे काहीच का बोलत नाहीयेत? मी कशी दिसतीये हे सुद्धा नाही सांगितलं. नसेल आवडले का त्यांना मी? त्यांना नसेल आवडला का हा माझ्यातला बदल? पण मगाशी ते कसे पाहत होते आणि आता बोलणं तर दूर, पाहिलं पण नाहीये माझ्याकडे. आपल्याच विचारात पुढे जाणाऱ्या रिशानकडे पाहत ती विचार करत होती. मॉलमध्ये गर्दी वाढायला लागली आणि ह्या गर्दीत याज्ञिकी मागे पडली होती. रिशान आपल्याच विचारात पुढे चालत होता. अचानक कोणीतरी त्याला धडकलं. तसा तो जरा विचारातून बाहेर आला आणि त्याच्या लक्षात आलं की याज्ञिकी त्याच्यासोबत नाहीये. त्याने इकडे तिकडे नजर वळून पाहिलं, ती कुठेच दिसत नव्हती. तो थोडा घाईतच मागे मागे चालायला लागला. हजारो लोक, शेकडो दुकानं, एवढ्या गर्दीत कुठे हरवली असेल? एकतर ती या ठिकाणी नवीन आणि तिचा स्वभाव पाहता ती नक्कीच एवढ्या गर्दीत घाबरली असणार. त्याने तिला फोन लावला पण तोही लागत नव्हता. आता मात्र त्याला अजूनच काळजी वाटायला लागली. भीतीने हृदय जोरात धडधडू लागलं. मनात नको नको ते वाईट विचार येऊ लागले. तो सैरा वैरा होऊन तिला शोधू लागला आणि काहीच अंतरावरचं दृश्य पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात राग दिसू लागला. कारण याज्ञिकीने कोणाला तरी मिठी मारली होती. तो रागातच तिथे पोहोचला आणि त्याने याज्ञिकीच्या दंडाला धरून थोडं मागे खेचलं. कोण आहे ही? आणि तुला सांगून इथे थांबता येत नाही का? मी वेड्यासारखा तुला शोधतोय. रिशान जरा रागातच ओरडला पण त्याच्या डोळ्यातली काळजी तिला स्पष्ट दिसत होती. याज्ञिकीने एकदा त्या छोट्या मुलीकडे पाहिलं. ती मुलगी रिशानकडे भीतीनं पाहत होती. याज्ञिकीने पटकन तिला जवळ ओढलं. सॉरी, ते मला इथे रडतानाही दिसली म्हणून मी इथे थांबले. मी आवाज दिला होता तुम्हाला, पण गर्दीमुळे तुम्हाला बहुतेक ऐकायला आलं नसेल. ही इथं हरवलीये. तिच्या दादींसोबत ती शॉपिंगला आली होती म्हणे आणि आता त्या तिला दिसत नाहीयेत. याज्ञिकीने हळू आवाजात मान खाली घालून सांगितलं. पण तिच्या स्पष्टीकरणामुळे रिशान थोडा वरमला. ओके, मी पाहतो काहीतरी. त्याने तिथले सिक्युरिटी ऑफिस गाठलं आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगून मॉलमध्ये अनाउन्समेंट करायला सांगितली की त्यांना एक मुलगी सापडलीये म्हणून. आणि काहीच वेळात त्या छोट्या मुलीची दादी आणि ड्रायव्हर तिथे आले.
त्या दादी तर त्या मुलीला घेऊन रडतच होत्या. जरा भावनांचा वेग ओसरला तशा त्या रिशान आणि याज्ञिकीकडे पाहायला लागल्या. थँक्स बेटा, आपने आज मेरी जिंदगी लौटा दी. दादी याज्ञिकीकडे बघून म्हणतात. थैंक्स की कोई जरूरत नहीं आंटी, ये तो यहाँ रोते हुए दिखाई दी तो मैंने थोड़ी मदद कर दी. हजारों लोग हैं यहाँ पर सब तुम्हारे जैसे नहीं है बेटा. तुम बहुत अच्छी हो, वरना यहाँ किसी को अपने सिवा किसी और की तकलीफ नहीं दिखाई देती. खैर वो जाने दो, तुमने आज मेरी बहुत मदद की है. मैं प्रार्थना करूंगी भगवान तुम्हारी हर दुआ पूरी करे. तुम दोनों हमेशा ऐसे ही साथ हसते मुस्कुराते रहो. दादीने भरभरून आशीर्वाद दिला आणि त्या जाऊ लागल्या. पण त्या छोट्या मुलीने परत एकदा याज्ञिकीकडे येऊन तिच्या गालावर ओठ टेकवून तिच्या दादीकडे पळ काढला. त्या गेल्यावर याज्ञिकीने रिशानकडे पाहिलं तर तो तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. सॉरी. सॉरी. दोघेही एकदम म्हणाले आणि परत हसू लागले. सॉरी, तू तर तिला मदत करत होतीस आणि मी तुझ्यावरच ओरडलो. इट्स ओके, तुमची चूक नाहीये. मी न सांगता कुठे गेले तर तुम्ही रागवणारच ना. मी रागवलो नाही, पण घाबरलो होतो थोडा. का? तिने सहजच विचारलं. या आता काचं उत्तर त्याला देता नाही आलं. पण तू कशी काय मदत केलीस तिला? म्हणजे एवढे लोक होते तिथे, मग तुला का मदत करावीशी वाटली? विषय बदलायला रिशानने विचारायचं म्हणून काहीतरी विचारलं. कारण सगळ्यांना कदाचित माहित नाही, पण दुसऱ्यांना मदत केल्यावर आपल्याला जे समाधान मिळतं त्याची बातच काही वेगळी आहे. ती स्माईल करत म्हणाली आणि हळूहळू पुढे जायला लागली. इथे हे वाक्य ऐकून रिशान शॉक झाला होता, कारण हेच वाक्य कधीतरी सखी म्हणाली होती. हे जे तू आत्ता म्हणालीस, हे कोण म्हणलंय का तुला? त्याची धडधड वाढली होती. त्याला वाटत असलेली सखी म्हणजे स्वानंदीला याज्ञिकी ओळखत असेल का? त्याला वाटू लागलं, नाही आठवत. कोण म्हणालं, वाचलं असेल कुठेतरी. आणि जेव्हा हे वाक्य फील केलं तेव्हा लक्षात राहिलं असेल कदाचित. त्यालाच कळलं नव्हतं की आपल्याला आत्ता नक्की काय वाटतंय ते. तुझ्यासाठी काही ऑफिस वेअर घेऊयात, मग घरी जाऊयात. रिशान याज्ञिकीला म्हणाला. ठीक आहे. काही वेळात दोघांनी शॉपिंग केली. अर्थात याज्ञिकीला जास्त काही कळत नव्हतं. मग रिशान तिथल्या सेल्स गर्ल्सच्या मदतीने दोघांनी शॉपिंग केली. या सगळ्यात बराच वेळ गेला होता. दोघेही येऊन गाडीत बसले. याज्ञिकीला अजूनही कळत नव्हतं की हा मेक ओव्हर तिला चांगला दिसतोय ना. रिशानला आवडला नाहीये का? तो काहीच म्हणाला नाही की हे कसं दिसतंय म्हणून. पण त्याला विचारणार तरी कसं की मी कशी दिसते म्हणून. आणि इकडे मुली तयार झाल्यावर, स्पेशली ती बायको असेल, तर तू आज बाई खूप छान दिसतीयेस असं म्हणायची पारंपरिक रीत आहे हे रिशानला माहितीच नव्हतं. काय करणार, नवीन लग्न आहे ना अजूनही. इकडे रिशान बिचारा ट्रॅफिक मधून गाडी काढत वैतागला होता. काही वेळात दोघे घरी आले. त्याने आजी आणि शिखाला खाली बोलवलं आणि सरप्राईज असं म्हणत याज्ञिकीला त्यांच्या समोर आणलं. शिखा तर वाव असं म्हणत नाचत होती आणि आजीने सुद्धा कौतुकाने तिच्या डोक्यावरून हात फिरवून बोटे मोडत तिची नजर काढली. काही वेळात जेनी सुद्धा त्यांच्यात सामील झाली. याज्ञिकीला सुद्धा सगळ्यांचं अटेन्शन पाहून खूप छान वाटत होतं. त्या सगळ्यांना तिथे सोडून रिशान त्याच्या रूममध्ये जाऊन बेडवर पडला. शरीरापेक्षा मनाने थोडा थकला होता. सॅमी जे काही म्हणाली ते त्याच्या डोक्यातून काही जात नव्हतं. सकाळी सखीनं पोस्ट केलेली कविता याज्ञिकीचे केस सखीची आठवण करून देतात. त्यात याज्ञिकी जे दुसऱ्यांना मदत करण्याबद्दल बोलली होती तेच कधीतरी सखी पण त्याला म्हणाली होती. ओ गॉड, काय विचार करतोय मी.
का विचार करतोय मी या सगळ्याचा? हा फक्त योगायोग आहे. जगात एवढे सगळे लोक आहेत, या अशा कितीतरी गोष्टी एकसारख्या असतील ना. वेडी आहे ती सॅमी. म्हणे मी प्रेम करतोय, ते पण याज्ञिकीवर. कसं शक्य आहे? माझं प्रेम तर माझ्या एंजलवर आहे, म्हणजे माझ्या सखीवर. पण ती माझी नाही राहिली आता. त्याच्या हृदयात परत एक कळी उठली. ही सॅमी पण ना काय पण बनते. अरे मी फक्त एक मैत्रीण म्हणून याज्ञिकीची मदत करतोय, तिला कॉन्फिडंट बनवायला, फक्त एवढंच. पण का करतोयस तू मदत तिला? का काळजी वाटते तुला एवढी तिची? तुला खरंच तिच्याबद्दल काही वाटतंय की तुला तिला पाहिल्यावर तिचं बोलणं वागणं सखीची आठवण करून देतंय म्हणून तू असं वागतोयस? त्याच्या अंतर्मनाने त्याला प्रश्न केला होता. आणि रिशान मात्र त्या सगळ्यावरती निरुत्तर झाला होता. त्यालाच समजत नव्हतं की नक्की त्याला काय वाटतंय याज्ञिकीबद्दल. कदाचित असंच असेल. पण सखीचे तू फक्त विचार ऐकलेत. पण याज्ञिकीला समोर पाहून तिचे निरागस डोळे, तिचा नाजूकपणा, तिचं हळूवार बोलणं आणि तिचं ते नितळ सौंदर्य पाहून जे तुला वाटतंय ते काय आहे? आज मॉलमध्ये ती थोड्या वेळ सापडत नव्हती, तर तू एवढा का घाबरला होतास? त्याच्या मनाने पुन्हा प्रश्न केला आणि आताही त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. सखीवर माझं प्रेम असताना मी याज्ञिकीवर कसं काय प्रेम करू शकतो? एकाच वेळी दोघांवरती प्रेम? नाही, हा फक्त सॅमीने बोलल्यामुळे इम्पॅक्ट आहे. असं काहीच नाहीये. मी फक्त मैत्रीण म्हणून याज्ञिकीचा विचार करतोय. आपल्या मनातले विचार झटकत रिशान फ्रेश होण्यासाठी निघून गेला. याज्ञिकी, एक लव्ह स्टोरी अशीही, भाग 17. सखीवर प्रेम असताना मी याज्ञिकीवर प्रेम कसं काय करू शकतो? एकाच वेळी दोन व्यक्तींवरती प्रेम? नाही, हा फक्त सॅमीने बोलल्यामुळे इम्पॅक्ट आहे. असं काहीच नाहीये. मी फक्त मैत्रीण म्हणून याज्ञिकीचा विचार करतोय. आपल्या मनातले विचार झटकत रिशान फ्रेश होण्यासाठी निघून गेला. काही वेळ सगळ्यांसोबत बोलून याज्ञिकी रूममध्ये आली. रिशानही रूममध्ये नव्हता. तिची पावलं आपोआपच ड्रेसिंग टेबलकडे वळली. समोरच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि आपोआपच एक चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. आज तिलाच ती खूप सुंदर दिसत होती. वयात आल्यावर टीव्ही पाहिल्यावर हिरोईनच्या अंगावर असे कपडे पाहून तिच्या मनात कधीतरी यायचं की आपण पण असे कपडे घातले तर कसे दिसू? अशी हेअरस्टाईल आपल्याला शोभेल का? जर थोडा मेकअप केला तर आपण अजून सुंदर दिसू का? पण घरातली परिस्थिती पाहता बाहेरच काय, साधं घरातही असले कपडे घालण्याचा तिने विचार केला नाही आणि वेळेनुसार ही इच्छा पण मनातून विरून गेली. पण आज रिशानमुळे हा बदल, ही मनातली इच्छा पूर्ण झाली होती. त्यात सगळ्यांनी ती छान दिसतेय म्हणून कौतुक सुद्धा करून झालं होतं. ऑब्व्हियसली कोणी आपल्याला छान दिसतंय म्हणल्यावर आपल्याला आनंद तर होणारच ना. याज्ञिकी सुद्धा खुश होती. अतिशय आनंद झाला होता तिला. तिने म्युझिक प्लेअरवर एक कोणतं तरी गाणं लावलं आणि आपोआप तिची पावलं थिरकायला लागली. दोन्ही हात पसरवून ती गोल गोल घिरक्या घेत फिरत होती. चेहऱ्यावर आनंद पसरला होता. बऱ्याच दिवसांनी ती मुक्तपणे आपल्याच नादात नाचत होती. आणि इकडं आपलं छोटंसं काम संपवून रिशान रूममध्ये आला. डोअर लॉक नव्हतं. त्याने ते ओपन केलं आणि त्याला समोरचं दृश्य पाहून तो जागीच थांबला. त्याला पाहून तिने दचकू नये म्हणून परत मागे फिरून दरवाजाच्या फटीतून तिला पाहायला लागला. एखाद्या फुलपाखरासारखी ती इकडून तिकडे बागडत होती. प्रॉपर डान्स नाही, पण आनंदात इकडून तिकडे नाचत होती. तिची ती मनमोकळेपणाने येणारी स्माईल तर त्यांनी क्वचितच पाहिली होती. परत एकदा हृदयाची धडधड वाढल्यासारखी वाटली त्याला. ते बोलके डोळे, डोळ्यातलं काजळ, मनमोहक हसू, क्यूट एक्सप्रेशन्स, ते गुलाबी ओठ आणि तिच्यासोबत तिच्या तालावर नाचणारे तिचे केस. बस नजर हटत नव्हती त्याची.
नाचता नाचता याज्ञिकी मध्येच थांबली. अचानक तिच्या लक्षात आलं, रिशानने तिला सांगितलंच नाही की ती कशी दिसते ते. मग मन मात्र खट्टू झालं. म्युझिक बंद करून ती येऊन बेडवर बसून गुडघ्यावर कोपर टेकवून गालाला हात लावून बसली. यांनी का नाही सांगितलं मी छान दिसते की नाही ते? नसेल आवडला का त्यांना हा बदल? काहीच बोलले नाहीत. तिला अचानक असं शांत झालेलं पाहून तिथे रिशान सुद्धा गोंधळला होता. आणि मूळ म्हणजे तो स्वतःही भानावर आला. इतक्या उशिरा तो तिला चोरून पाहत होता. त्याने स्वतःच्या डोक्यात टपली मारली. आपण खरंच एखाद्या टीनेजर सारखे वागतोय पाहून त्याने स्वतःची जीभ चावली. पण तिच्या समोर गेलो असतो तर तिने परत ऑकवर्ड वाटून घेतलं असतं. स्वतःला थोडं नॉर्मल करत तो रूममध्ये आला. याज्ञिकी अजूनही शांतच बसून आपल्याच विचारात होती. कसला विचार करतीयस? त्यांनी सांगितलंच नाही मी कशी दिसतेय ते. ती आपल्याच तंद्रीत बोलून गेली आणि जेव्हा लक्षात आलं की रिशान पुढे उभा आहे. नाही, काही नाही, तिने गोंधळून म्हणलं. कोणी सांगितलं नाही तू कशी दिसतेस? आता रिशानला सुद्धा प्रश्न पडला होता. काही नाही, कोणी नाही. तू नीट सांगणारेस का? ही कधीच माझ्यासोबत मनमोकळेपणानं बोलत नाही. का बरं? नेहमी घाबरते आपल्याला असं त्याला वाटलं आणि थोडा आवाज वरच्या पट्टीत निघाला जे ऐकून याज्ञिकी थोडी घाबरली. ते तुम्ही सांगितलं नाही मला की मी कशी दिसतेय ते, तिने हळू आवाजात सांगितलं. आता कुठे रिशानची ट्यूब पेटली की त्याने नाहीच सांगितलं की ती कशी दिसतीये म्हणून. घरात त्यानं पाहिलं होतं नेहमी आई, काकू, शिखा आणि आजी या सुद्धा कधी स्पेशल तयार झाल्या तर त्याही नेहमी विचारायच्या की त्या कशा दिसतात म्हणून. मग ही पण मुलगी आहे त्यांच्याच प्रजातीची, मग हिलाही सेम प्रश्न पडणार ना. ओह सॉरी, मी सांगायचं विसरलो. पण तुला मी सांगितलं काय नाही काय एवढा फरक पडतो? सगळ्यांनी सांगितलं होतं ना तुला की तू छान दिसतेस, पण मी काही बोललो नाही म्हणून तुला वाईट वाटलं? त्यानं मनातलं सरळ विचारून टाकलं तिला. हो, नाही, मला माहिती नाही. त्याच्या प्रश्नानं ती सुद्धा गोंधळून गेली होती. काय उत्तर द्यावं? त्याचा प्रश्न बरोबर होता. एवढ्या लोकांनी कौतुक केलं तरी त्यानं कौतुक केलं नाही म्हणून तिचं मन खट्टू झालं. का? उत्तर तिच्याकडे पण नव्हतं. त्यामुळे उत्तर द्यायचं टाळत ती काहीतरी बोलून तिथून निघाली. पण अचानक त्याने तिचा हात पकडला. तिला काही समजायच्या आत ती मागे खेचली गेली. जेव्हा काही समजलं तेव्हा कळलं की रिशान अगदी तिच्या पाठीमागे. तिच्या पाठीला त्याचा हलका स्पर्श होत होता. ती स्तब्ध उभी राहिली आणि अचानक तिच्या कानावर त्याचे श्वास जाणवू लागले. त्याची हनवटी हलकेच खांद्यावर स्पर्श करत होती. फूलों से खूबसूरत कोई नहीं, सागर से गहरा कोई नहीं, अब आपकी क्या तारीफ करूं, खूबसूरत में आप जैसा कोई नहीं. रिशान तिच्या कानात कुजबुजला. त्याचं जवळ येणं, त्याचा तो ओझरता झालेला स्पर्श, त्याच्या श्वासांची ऊब आणि तो जे काही म्हणाला ते शब्द. याज्ञिकी तर जागीच फ्रीज झाली होती हे सगळं ऐकून. हातपाय गार पडले होते तिचे, डोळे तसेच उघडे होते आणि हृदयाची धडधड ती तर एवढी वाढली होती की तिलाच बाहेर आवाज येतोय की काय असं वाटलं. रिशान समोरच्या आरशात तिची अवस्था पाहत होता. त्याला माहिती होतं तो जवळ आल्यावर तिची अवस्था काय होते ते. तिला छळायची लहर आली होती त्याला, म्हणून त्यानं असं केलं. पण तिचा उडालेला गोंधळ पाहून का माहिती का त्याला खूपच छान वाटलं. तिला आपल्या बोलण्याचा फरक पडतो. सगळे असले तरी आपल्या तोंडातून तारीफ ऐकली नाही म्हणून तिचं मन खट्टू झालं होतं. हा विचारच त्याला एक वेगळी फिलिंग देत होता. मगाशी डोक्यात सखी की याज्ञिकी जो गोंधळ उडाला होता तो तर कमी झाला नाही, प्रश्नाचं उत्तर तर मिळालं नाही. पण या काही क्षणांमुळे डोक्यातले विचार बाजूला सारून तो आहे तो क्षण जगत होता. याज्ञिकी बिचारी अजूनही धक्क्यात होती. तिला ऐकूच गेलं नाही. याज्ञिकी, इथेच दिवसभर उभी राहणारेस का ही अशी?
तो थोडा आवाज वाढवून म्हणाला आणि याज्ञिकी भानावर येत त्याच्याकडे पाहायला लागली. हो, नाही, येते, नाही, जाते. पुन्हा एकदा गोंधळ उडाला, पण यावेळी तिने बाथरूममध्ये धूम ठोकली. रिशान अजूनही मनात तिचा चेहरा आठवत हसत होता. याज्ञिकीने आत येऊन आधी आपले कपडे चेंज केले, चेहऱ्यावर पाणी मारून फ्रेश झाली. अतू, काय झालं होतं तुला मगाशी? ते जवळ आले की एक वेगळंच फिलिंग का जाणवतं? का माझा इतका गोंधळ उडतो? कसली भावना आहे ही? आणि ते म्हणाले तसं त्यांच्या तोंडूनच मला का जाणून घ्यायचं होतं की मी कशी दिसते ते? का माझं मन खट्टू झालं होतं ते जोपर्यंत बोलले नव्हते? प्रश्न आता तिच्याही मनात होते, पण अजून तरी उत्तर काही मिळालेलं नव्हतं. स्वतःला नॉर्मल करत ती बाहेर आली. संध्याकाळ होत होती. रोजच्या रुटीनप्रमाणे काम करून तो दिवस देखील गेला. दुसऱ्या दिवशी दोघांनी ऑफिससाठी आवरलं. आज तिने नेहमीचेच कपडे न वापरता कालच खरेदी केलेला कॅज्युअल ड्रेस घातला. अचानक स्कर्ट आणि पॅन्टमध्ये ती कम्फर्टेबल वाटणार नव्हती. रिशानला सुद्धा ते माहिती होतं, म्हणून कॉलर असलेला काही कुर्ता ज्या डिसेंट होत्या आणि प्लाझो त्याने घेतल्या होत्या. तिने एक पिस्ता कलरची कॉलरची कुर्ती आणि व्हाईट प्लाझो घातली होती. हातात एक वॉच. केस एका बाजूनी थोडे पिनअप करून मोकळे सोडले होते आणि थोडासा मेकअप. किती सुंदर दिसतोय आपण, हा विचार करून तिच्याही डोळ्यात चमक आली होती. आपली पर्स उचलून निघणार तर तिच्या लक्षात आलं रिशान तिच्याकडेच पाहतोय. आज काही तिला विचारण्याचं धाडस नाही झालं की मी कशी दिसतीये म्हणून. तिने मान खाली घातली आणि ती पुढे चालायला लागली. तोही तिची सोबत करून चालू लागला. तिचे अचानक शांत होणं आणि बदललेले एक्सप्रेशन्स पाहून त्याच्या लक्षात आलं होतं की ती कालचा विचार करत असणार. आजही छान दिसतीयस, आज पुन्हा एकदा अचानक तिच्या कानात बोलून तो पुढे निघून गेला. आणि ही जागेवरच स्तब्ध उभी होती. रियांशच्या हाक मारण्याने ती भानावर आली. आज तिघे एकत्रच ऑफिसला जाणार होते. गाडीत रिशान ड्रायव्हिंग सीटवर तर शेजारी रियांश होता. याज्ञिकी मागे बसली होती. तिला त्याचं वागणं कळत नव्हतं, ते वागणं आवडत देखील होतं. एक वेगळीच भावना मनाला स्पर्शून जात होती, म्हणून ती गोंधळली होती. रिशानने स्वतःच्याच नकळत आरशात ती दिसेल असा ऍडजस्ट केला. गाडी चालवत अधूनमधून तो तिला पाहतच होता. तिघे सुद्धा ऑफिसमध्ये पोहोचले आणि आपापल्या कामाला लागले. ऑफिसमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी तिला छान दिसतेस म्हणून सांगितलं. छान वाटत होतं आज तिला. नंतर मात्र तिने कामाकडे लक्ष दिलं. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. रिशान तिला एक एक गोष्ट नीट समजावून सांगत होता. जरी तिचं काम फक्त असिस्टंट असलं तरी तो तिला बाकी काही कामं सुद्धा करायला सांगत होता. ती ही नवीन गोष्ट आवडीने शिकत होती. प्रोजेक्ट स्टडी करणं, त्याच्यासाठी लागणारा डेटा कलेक्ट करणं, त्यासाठी वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करणं, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं. रिशान वेळ मिळेल तसं तिला सांगायचा. काही दिवसातच दोघांची मैत्री घट्ट होत होती. आधी त्याला घाबरणारी ती आता आपल्या शंका त्याला विचारायची. वेगवेगळ्या मीटिंग्समध्ये बहुतेक करून ती रिशानला बोलताना ऑब्झर्व करायची. त्याची बॉडी लँग्वेज, मुद्देसूद बोलणं, एखादा मुद्दा पटवून देण्याची पद्धत त्याला पाहून ती शिकत होती. मध्ये एकदा शिखा, जेनी आणि ती शॉपिंगला जाऊन आल्या. शिखाने तिला जबरदस्तीने काही ट्राउझर्स घ्यायला लावल्या. त्यावर मॅचिंग असे काही टॉप्स सुद्धा घेतले, पण अजून ते कधी घातले नव्हते. तिला शिखाने हायलाइट्स सुद्धा घेऊन दिले होते. अशाच एका संध्याकाळी शिखा आणि याज्ञिकी बंगल्याच्या मागे असणाऱ्या गार्डनमध्ये हिल्स घालून चालण्याची प्रॅक्टिस करत होत्या. शिखा तिला कसं चालायचं ते दाखवत होती आणि याज्ञिकी आपला तोल सांभाळत चालत होती. प्रॅक्टिस करत दोघे कधी पूल साईडला आल्या कळलंच नाही. तेवढ्यात शिखाचं लक्ष गेलं. रिशान फोनमध्ये पाहत त्याच बाजूला येत होता. तिच्या डोक्यात काही आलं आणि तिने प्रॅक्टिस करणाऱ्या याज्ञिकीला चुकून धक्का लागला असं भासवत पूलमध्ये ढकललं. जोराचा कसला तरी आवाज आणि पाठोपाठ कुणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला. तसा पटकन रिशानने समोर पाहिलं. याज्ञिकी पूलमध्ये पडली होती आणि शिखा तिला वरतून नुसतं वहिनी वहिनी आवाज देत होती.
हातातला फोन तसाच बाजूला टाकून त्याने लगेच पूलमध्ये उडी मारली. याज्ञिकी घाबरून पाण्यात बुडत होती. त्याने तिला दंडाला धरून उभं केलं. हिल्समुळे नीट उभं सुद्धा राहता येत नव्हतं, पण कसं तरी तिने पाय खाली टेकवला. भीती इतकी वाटली की तिने रिशांचा शर्ट घट्टपणे आपल्या मुठीत आवळला होता आणि त्याला घट्ट मिठी मारली होती. जेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण नीट पाण्यात उभे आहोत, तिने हळूहळू डोळे उघडले. तिच्या चेहऱ्याच्या अगदी समोर रिशान तिलाच पाहत होता. कमरेच्या वर येईल इतक्या पाण्यात ते दोघे उभे होते. ती घाबरून थरथरत होती. तिचे केस ओले होऊन त्यातून पाणी टिपकत होतं. चेहऱ्यावरचे ते पाण्याचे थेंब. उफ, रिशानची नजर आज पुन्हा अडकली होती तिच्यात. शिखाने त्यांच्या एकमेकांकडे पाहत असल्याचा एक फोटो काढला आणि हळूच तिथून काढता पाय घेतला. तिचा उद्देश सफल झाला होता. तिने तिच्या भाई आणि वहिनीसाठी एक रोमॅन्टिक क्षण स्वतःच क्रिएट केला होता. पण आता त्यांना एकटं सोडून ती निघून गेली. पण रिशानच्या इतके जवळ आहोत ते पाहून याज्ञिकीने पटकन आपले हात सोडले, पण परत तोल गेला आणि ती पाण्यात डुबू लागली. त्याने परत एकदा तिला धरून सरळ केलं. कम ऑन याज्ञिकी, सरळ पाण्यात उभी राहा. एवढ्या पाण्यात कोणी बुडत नाही. आता तिच्या लक्षात आलं, खरंच की एवढ्याशा पाण्यात आपण बुडून जाईल म्हणून घाबरत होतो. त्याने तिचा हात पकडला आणि तिला कमरेत उचलून कठड्यावर बसवलं. नंतर स्वतःही वर आला. ती अंग चोरून उभी होती. दोन्ही हातांनी शरीर झाकण्याचा प्रयत्न करत मान खाली घातली होती. रिशानच्या लक्षात आलं, तिचा ड्रेस तर जास्तच पारदर्शक होता आणि आता पाण्यात भिजल्याने जरा जास्तच अंगाला चिकटून बसलाय. त्याचं लक्ष गेलं. थोडे लांब असणारे सिक्युरिटीवाले आता नक्की कसला तरी आवाज झालाय हे लांबूनच पाहत होते. त्यांची नजर याज्ञिकीवर आहे हे पाहून त्याला राग येत होता. लांबून ती एवढी स्पष्ट दिसत नसणार, तरीही तिला अजिबात कोणी पाहू नये असं वाटलं. त्याने हाताने सगळं नीट आहे असा इशारा केला, तसे ते परत निघून गेले. त्याने अंगातला शर्ट काढला आणि तिच्या अंगावर नीट टाकला. त्याची मान खाली होती. तिने मात्र त्याला न बोलता सगळं काही कळालं म्हणून झटक्यात वर पाहिलं. मान खाली असली तरी त्याला आता तिचा राग येत होता. पूल साईडला कोण प्रॅक्टिस करतं? तुला साधी गोष्ट कळत नाही का? इथे असं एवढं कडेला येऊन कोणी प्रॅक्टिस करतं का? नशीब मी होतो, नाहीतर काही झालं असतं म्हणजे. आता याला कोण सांगणार की तुझ्याच बहिणीने तुझ्या रोमॅन्ससाठी हे कृत्य केलंय? त्याचा आवाज चढला होता आणि ती थोडी दचकून त्याला पाहत होती. आता मला पाहतच उभी राहणारेस का, की रूम मध्ये जाऊन चेंज करणारेस? तो चिडूनच तिला बोलतो. हो. तिने पटकन मागे वळत चालायला पाय उचलला तशी पायातून एक कळ गेली. मगाशी अचानक ढकललं गेल्यामुळे तिच्या पायाला कळ बसली होती. पाय मुरगळला होता तिचा. ती पटकन खालीच बसली. तोंडातून आपोआपच असं निघालं. काय झालं? तो झटक्यात तिच्या शेजारी बसला. पाय मुरगळला वाटतं माझा, थोड्या हळू आवाजात सांगितलं तिनं. वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. त्याने हिल्स काढल्या पायातून तिच्या आणि अलगद तिला आपल्या बाहूत उचलून घेतलं. त्याच्या अशा उचलून घेतल्याने ती तर पुरती गोंधळून गेली होती. हो, सोडा, मी उतरवा खाली, मी चालू शकते. पाहिलं ते मी. पाय किती दुखत असेल तुझा, चेहरा पाहून कळतंय. तिला काय करावं समजत नव्हतं. भीती आणि लाज दोन्ही वाटत होती. त्यात ओल्या कपड्यात थंडी सुद्धा वाजत होती. मला नीट पकड, नाहीतर तू पडशील आणि मला सुद्धा पाडशील. हं? त्याने त्याची पकड सैल केल्यासारखं केलं आणि तिने घाबरून पटकन त्याच्या गळ्यात हात अडकवले. तशी चेहऱ्यावर एक स्माईल आणत त्याने तिला नीट पकडलं आणि मागच्या जिन्याने तो वरती जाऊ लागला. त्याने एकदा नजर फिरवली. त्यांच्या रूममध्ये पोहोचायला मधला एक पॅसेज पास करून जायचं होतं. तो पुढे येणार इतक्यात अचानक त्याची आई आणि रियांश एका बाजूने बोलत येत असल्याचा आवाज आला. त्याने पटकन खाली ठेवलं तिला आणि जिन्याच्या बाजूला एक छोटी जागा होती, तिथे तिला उभं राहायला सांगितलं. जागा अगदीच छोटी होती, त्यामुळे दोघेही अगदीच खेटून उभे होते. ती काही बोलणार इतक्यात त्याने तिच्या तोंडावरती हात ठेवून तिला गप्प राहायला सांगितलं. आई आणि रियांश जाऊपर्यंत तो त्यांचा कानोसा घेत होता आणि याज्ञिकी त्याला पाहण्यात मग्न होती.
त्याचा शर्ट तिच्या अंगावर असल्याने उघडाच होता तो. त्याचेही केस ओले होते, ज्यातून काही थेंब त्याच्या उघड्या छातीवर पडत होते. तिच्यापेक्षाही गोरा होता तो. ती नकळत त्याचं निरीक्षण करत होती. त्याच्या इतक्या जवळ असल्याने श्वास अडकला होता तिचा कधीचा. आई आणि रियांश गेले तसं त्याने तिच्या तोंडावरचा हात काढला. आता लक्षात आलं त्याच्या किती जवळ उभे होतो दोघे. पण त्याने तिच्या वरचं लक्ष हटवलं आणि तिथून बाहेर निघून तिला परत उचलून घेतलं आणि पटकन रूममध्ये आणलं. तू चेंज करून घे. जमेल एकटीला की शिखाला मदतीला बोलवू? नाही, मी करेन मॅनेज. ती हळूहळू बाथरूममध्ये गेली. तोही दुसऱ्या रूममध्ये फ्रेश होऊन लगेच आला. तो आला तर ती बेडवर बसून पायाला पेन रिलीफ क्रीम लावण्याचा प्रयत्न करत होती. त्याने तिच्या हातातून क्रीम घेतली आणि काही न बोलता तो तिला ते क्रीम लावायला लागला. तिला फार अवघडल्यासारखं वाटत होतं, पण हेही माहिती होतं तो नेहमी त्याला योग्य वाटतं तेच करतो. नेहमी मित्र म्हणायचा तो स्वतःला तिचा. नवरा असला तरी कधी त्याने तिला वाईट वाटेल असा स्पर्श केला नव्हता. तिनेही मग जास्त आडेवेडे घेतले नाहीत. आराम कर आता. मी जेवण इथेच पाठवायला सांगतो, ओके? मला काही विचारायचंय. काय? तुम्ही मला असे लपून का वरती आणलं? तू स्वतःला आणि मला नीट पाहिलं नव्हतंस का? आपल्या दोघांना या अवतारात पाहून सगळ्यांनीच चिडवलं असतं. तिने दाताखाली जीभ चावली, जणू ती स्वतःलाच म्हणत होती, स्टुपिड, एवढी गोष्ट पण कळत नाही होय तुला? इकडे रिशान तिला पाहत बाहेर आला. तिला सांगितलेलं कारण तर होतच, पण ती इतकी सुंदर होती आणि हॉट दिसत होती की तिला दुसरं कोणी असं पाहू नये. अगदी त्याच्या भावाने सुद्धा तिला पाहू नये असं वाटलं त्याला. आणि त्यावेळी तो तिला घेऊन लपून बसला. पण हे तिला सांगावंसं वाटलं नाही. त्यासाठी वरच डिनर घेऊन आला. 2-3 दिवस घरी आराम करून याज्ञिकीने परत ऑफिस सुरू केलं. असेच 2-3 आठवडे गेले असतील. आज रिशान समोरची फाईल बघून कसल्या तरी विचारात हरवला होता. सर, तुम्ही बोलवलंत मला? ही फाईल घे, याचा सगळा स्टडी कर आणि एक प्रेझेंटेशन बनव. मी? याज्ञिकी आश्चर्याने रिशानला विचारते. हो, तूच. जा आणि प्रेझेंटेशन बनव. आणि हो, यावेळी जी मीटिंग होणार आहे त्यात माझ्या किंवा भाईऐवजी तू आपली कंपनी प्रेझेंट करणार आहेस. काय? म्हणजे मी कसं करणार हे? तिच्या घशाला कोरड पडली होती. काय झालं? तू इतके दिवस तर सगळं शिकलीयस ना, मग आता त्याचा वापर कसा करायचा हे वेळ आलं तर तुला नको का माहिती असायला? नाही, मला भीती वाटते. मी कशी बोलू शकणार आहे सगळ्यांसमोर? माझा निर्णय झालाय. हे प्रेझेंटेशन तूच देणार आहेस हे नक्की. त्यामुळे जा आणि तयारी कर. त्याला तिचा आत्ताही थोडासा राग आला होता. एक तो आहे, तिला सेल्फ डिफेन्स बनवण्यासाठी प्रयत्न करतोय, आणि ती आहे की प्रत्येक गोष्टीला घाबरत असते. त्यामुळे त्याने ही रागात फरमान सोडलं आणि आपल्या कामाला लागला. याज्ञिकी मात्र तोंड पाडून त्या फाईलकडे बघत होती. म्हणजे ठीक आहे प्रेझेंटेशन, ती कसंही बनवेल, पण ते इतक्या लोकांसमोर प्रेझेंट कसं करायचं? मनात भीती घेऊन प्रेझेंटेशन बनवायला तिने सुरुवात केली. टेन्शनमध्ये तिला काहीच सुचत नव्हतं. तरी तिनं कसं तरी ते प्रेझेंटेशन बनवलं, पीपीटी तयार केली आणि ऑफिस सुटायच्या वेळेला रिशानच्या केबिनमध्ये पोहोचली. सर, हे प्रेझेंटेशन. याज्ञिकी रिशानला हळूच आवाजात बोलते. लॅपटॉपला पेनड्राईव्ह कनेक्ट कर आणि थांब इथेच. याज्ञिकीने त्याने सांगितल्याप्रमाणे केलं. पेनड्राईव्ह कनेक्ट केला आणि पीपीटी सुरू करून तीही शेजारीच उभी राहिली. रिशानने देखील कुतूहलाने पीपीटी पाहायला सुरुवात केली. पण प्रत्येक पेज जसजसं पुढे जात होतं तसतसं त्याला राग येत होता. व्हॉट द हेल? हे प्रेझेंटेशन तू बनवलंयस? किती चुका आहेत अगं यात. अशाने कॉन्ट्रॅक्ट तर नाही मिळणार, पण आपल्या सगळ्यांसमोर हसू होईल. तो रागात ओरडत म्हणाला. रागात टेबलवरचा पेन स्टँड सुद्धा त्याने भिरकावून लावला. ती घाबरून गेली होती. गेट आउट ऑफ हिअर. अजूनही रागात असलेला तो म्हणाला तशी ती डोळ्यातले अश्रू पुसत बाहेर पळाली.
तोही उठून खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहायला लागला. तिचे अश्रू पाहून परत एकदा त्याने भिंतीवर हात आपटला. तिच्यावर तो एवढी मेहनत घेत होता. तो स्वतः तिला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होता. आणि मूळ म्हणजे तिला ती गोष्ट येतही होती. मागे एकदा पण तिनेच 90% एक पीपीटी बनवली होती. त्याने फक्त काही चेंजेस केले होते. मग एवढं सगळं येत असताना आता या अशा क्षुल्लक चुका पाहून त्याला तिचा राग येत होता. कसा बसा त्याने राग कंट्रोल केला आणि तो घरी जाण्यासाठी निघाला. गाडीत याज्ञिकी सुद्धा होती, पण आज तो तिच्याशी काहीच बोलत नव्हता. याज्ञिकी एक लव्ह स्टोरी अशीही भाग 18. तिच्यावर तो एवढी मेहनत घेत होता. तो स्वतः तिला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होता. आणि मेन म्हणजे तिला ती गोष्ट सुद्धा येत होती. मागे एकदा सुद्धा तिने 90% एक पीपीटी बनवली होती आणि त्याने फक्त काहीसे चेंजेस केले होते. मग एवढं सगळं येत असताना आता या अशा क्षुल्लक चुका पाहून त्याला तिचा राग येत होता. कसा बसा त्याने राग कंट्रोल केला आणि तो घरी जाण्यासाठी निघाला. गाडीत याज्ञिकी सुद्धा होती, पण आज तो तिच्याशी काहीच बोलत नव्हता. अहो, मी नंतर कधीतरी, ती रिशानला काही बोलणार की त्याने गाडीतलं सॉन्ग सुरू केलं, तेही अगदी मोठ्या आवाजात. ती समजून गेली अजूनही तो रागात आहे. मग मात्र ती गप्प बसली. हो, ओरडा खाल्ला होता तिने, वाईटही वाटत होतं. पण तो बोलला त्यापेक्षा तो चिडलाय आणि आपल्याशी बोलत नाहीये या गोष्टीचा तिला जास्त त्रास होत होता. दोघे सुद्धा घरी आले. तो न बोलता घरात निघून गेला. तीही नाराज होत घरात आली. दोघेही रूममध्ये जाऊन फ्रेश झाले. तो दररोज यावेळी रूममध्ये टीव्ही पाहत असायचा, पण आज रूममध्ये न थांबता बाहेर निघून गेला. तीही हताशपणे खाली निघून आली. आजी सोबत तिने थोड्याशा गप्पा मारल्या. याज्ञिकी, काय झालं बाळा? इतकी नाराज काय आहेस तू? काही नाही आजी. तिने नजर चोरली. तुझा चेहरा सांगतोय काहीतरी बिनसलंय तुझं. तब्येत ठीक नाहीये का? आजी याज्ञिकीला काळजीने विचारतात. ठीक आहे, मी तब्येत पण ठीक आहे. माहेरची आठवण येते का? नाही. रिशान काही बोललाय का? पण यावेळी याज्ञिकी काहीच बोलली नाही आणि आजीला जे काही समजायचं होतं ते त्या समजून गेल्या होत्या. म्हणजे नक्कीच रिशान काहीतरी बोललाय, हो ना? आजी किंचित हसायला लागल्या. हो, बोलले ते मला ऑफिसमध्ये एक काम जमलं नाही म्हणून ओरडले ते. पण मला त्याचं वाईट वाटतच नाहीये. पण ते रागवलेत ना माझ्यावर, बोलत सुद्धा नाहीयेत माझ्यासोबत. त्यांना सांगा ना माझ्यासोबत बोलायला. याज्ञिकी थोडीशी तक्रार आणि विनंती करत म्हणाली. या काही दिवसात आजीसोबत तिचे खूप छान बॉन्डिंग झालं होतं. अरे वा, म्हणजे लग्नानंतरचं पहिलं भांडण झालं तर? आजी गालात हसायला लागल्या. इथे मला कळत नाहीये काय करावं आणि तुम्ही हसताय माझ्यावरती. आणि काही भांडण वगैरे नाहीये आमचं. भांडणात दोन्ही व्यक्ती बोलत असतात. इथे तर तेच बोलले मला आणि आता बघा ना, स्वतःच रुसून बसलेत. नुसते रागात बघून निघून जातात. असाच आहे तो. रागात असेल तर त्याला दुसरं काही सुचत नाही. कधी कधी थोडा ओरडतो, पण समोरच्याला अजून जास्त दुखवू नये म्हणून मग अबोला धरतो. पण आता मी काय करू? याज्ञिकी आजीला विचारते. ते मी कसं सांगणार? नवरा तुझाय,
मग तू ठरव, तू त्याला कसं मनवायचं ते. प्रत्येक बायकोला माहिती असतं आपल्या नवऱ्याचा राग कसा घालवायचा ते. मी यामध्ये काही हस्तक्षेप करणार नाही. तुमचे तुम्ही स्वतःची तुमची भांडणं सोडवून घ्या. आजींचं बोलणं ऐकून याज्ञिकी फक्त हुंकार भरते. आजी निघून गेल्या आणि ती विचारात पडली. प्रत्येक बायकोला माहिती असतं आपल्या नवऱ्याला कसं मनवायचं ते, पण मला काहीच माहिती नाहीये काय करायचं असतं ते. आमच्यात नवरा बायकोचं नातंही नाहीये, तर कसं माहिती होणार. तिनं एक दीर्घ उसासा सोडला आणि किचनमध्ये गेली. तिथे जेनी कुकीज बेक करत होती. अगं, तू काय करतेस इथे? काही हवं होतं तर मला सांगायचंस ना, किंवा स्मिताला सांगायचंस, याज्ञिकी जेनीला म्हणाली. हे, असंच वाटलं मला स्वतःला काहीतरी करावंसं. रियांशला माझ्या हातचे कुकीज आवडतात, मग म्हणलं चला बनवूयात. जेनी आपलं काम करत म्हणाली आणि इकडे याज्ञिकीच्या डोक्यात एक आयडिया आली. तिने स्मिताला काही प्रश्न विचारले आणि कामाला सुरुवात केली. आज जेवणात भाजणीचे थालीपीठ, वरती तुपाची धार, मिरचीचा ठेचा, दही, पुलाव आणि गुलाबजाम असा थोडा विचित्र पण रिशानच्या आवडीचा मेनू होता. सगळे जेवायला बसले. रिशानही येऊन बसला. एक घास खाल्ला आणि त्याचे समाधानाने डोळे मिटले. एकदम टेस्टी झालं जेवण स्मिताताई. आपल्या कुकला सांगा. रिशानने लगेच सांगितलं. सर, आज स्वयंपाक कुकने नाही, याज्ञिकी मॅमने बनवलाय. स्मिता रिशानला म्हणते. अरे, तरीच आज वेगळी चव जाणवली. त्यात लाडक्या नवऱ्यासाठी बनवलंय म्हणजे जरा जास्तच प्रेम ओतलं त्यात. म्हणूनच तर इतकं टेस्टी जेवण लागतंय. रियांश रिशानला चिडवत म्हणाला. नाही, असं काही नाहीये. तिला थोडंसं लाजल्यासारखं वाटलं. कारण काही असो, खूप दिवसांनी अशी थालीपीठं खाल्ली हो. आजी थालीपीठांचं कौतुक करत म्हणाल्या. हो ना, तू किचनमध्ये जाणं सोडलंस तसे आमच्या ताटात असले पदार्थ पडणंच बंद झालंय. अमरराव मोनाली ताईंकडे एक कटाक्ष टाकत ते आपल्या आईकडे पाहत म्हणाले. हो ना बाबा, माझ्या नशिबी तर डिनरला कुकीजच आहेत. रियांश जीभ चावत म्हणला आणि जेनीनं नाक मुरडून पाहिलं. रियांश आणि जेनीची खुन्नस देत चाललेली लुटुपुटूची भांडणं पाहून सगळेच हसत होते. यात याज्ञिकी मात्र रिशान काहीतरी बोलेल याची वाट पाहत ताटातलं अन्न चिवडत होती. रिशानने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आपलं जेवण संपवलं आणि काम आहे सांगून रूममध्ये तो निघून गेला. याज्ञिकीला वाईट वाटलं. समोर इतकं टेस्टी जेवण असूनही आता घशाखाली तिला उतरत नव्हतं. आहे ते कसं तरी संपवलं आणि थोडा वेळ खाली घालवून ती रूममध्ये आली तर तो काम करत होता. अहो, ती काही बोलणार तर तो उठून बाहेर जायला लागला. प्लीज एकदा ऐका ना. त्याचा हात पकडत तिने त्याला थांबवलं. पहिल्यांदा तिने त्याचा हात पकडला होता. तो आता रागात आहे. कसा वागेल माहिती नसताना सुद्धा तिनं हे धाडस केलं होतं. तू मी जे बोललो ते करणारेस? हं? म्हणजे मी कसं लगेच? लिव्ह इट. मला माझं उत्तर मिळालंय. मला समजलंय मी उगीच तुझ्या मागे माझा वेळ वाया घालवलाय. हे मेक ओव्हर वगैरे ठीक आहे, पण सोड. बाकी गोष्टी तुला नाहीच जमणार. तू फक्त ते स्वयंपाक, घरकाम असलीच कामं करू शकतेस. आणि मूळ म्हणजे जर थोडं काही झालं की घाबरून रडू शकतेस. त्याशिवाय दुसरं काही तुला कधीच जमणार नाहीये. तो रागात बोलत होता आणि याज्ञिकी ती स्तब्ध होऊन सगळं त्याचं बोलणं ऐकत होती. आजपर्यंत किती सपोर्ट केला होता त्यानं. किती धीरानं गोष्टी तिला सगळ्या समजावून सांगितल्या होत्या. आजी तर होत्या, पण गेल्या काही दिवसात तो मित्र म्हणून जवळचा वाटायला लागला होता. स्वानंदी आणि काव्यानंतर कुणीतरी होतं जे तिला समजून घेते असं वाटत होतं
आणि आज तोच रिशान या भाषेत तिला बोलतोय म्हणल्यावर शब्द टोचत होते मनाला त्याचे. तो परत पुढे निघणार तर तिने परत हात धरला. अहो एकदा ऐकून. अश्रू रोखत हुंदका आवरत ती एक एक शब्द उच्चारत होती. हे बघ, मी आत्ता खूप रागात आहे. तुला बोलून मला हर्ट नाही करायचे, त्यामुळे जस्ट लिव्ह माय हँड. त्याने रागात हात सोडवून घेतला आणि तो रूमच्या बाहेर पडला. ती तिथेच बेडला टेकून बसली. काय म्हणाला तो? मला कधीच काहीच जमणार नाही. सतत रडूबाईसारखी रडत असते. तसंही आजपर्यंत कोणी तिच्यावर किंवा तिच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवलाच नव्हता. या सगळ्या उलट रिशान तिला समजून घेत तिच्यावर विश्वास ठेवत होता. तिला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या होत्या त्यानं. तिला नवीन गोष्ट करण्यासाठी प्रेरित करायचा. पण आज त्याच रिशानचं हे खडे बोल ऐकून तिला फार वाईट वाटत होतं. आत्तापर्यंत रिशान आणि तिच्यात जी काही मैत्री झालीये ती सुद्धा तुटेल की काय असं तिला वाटायला लागलं होतं. एक मन आपण प्रेझेंटेशन देऊयात म्हणजे रिशान परत बोलेल असं वाटत होतं. पण परत लहानपणापासून अहिल्या आजींचं मुलींनी फक्त घर सांभाळावं हे शब्द, तिच्या आजूबाजूची परिस्थिती, त्यात नायराचे शब्द हे सुद्धा कानात घुमत होते आणि तिचं दुसरं मन तिला मागे ओढत होतं. कितीही नाही रडायचं म्हणलं तरी डोळ्यातून अश्रू येतच होते. विचार करत काहीतरी निर्णय घेऊन रडत रडतच तिचा कधी डोळा लागला तिलाच समजलं नाही. रिशान रागात होता. काय एवढा राग येत होता त्याला तिचा तेही समजत नव्हतं. त्याने टेरेसवरती जाऊन वर असलेल्या आर्टिफिशियल लॉनवर अंग टेकवलं आणि नेहमीप्रमाणे तो चांदण्या पाहायला लागला. चंद्राची शीतलता मनातला गोंधळ कमी करते असं सखी म्हणाली होती कधीतरी. बराच वेळ तिथेच बसून स्वतःला थोडं शांत करून तो रूममध्ये आला. रूममध्ये अंधार होता. त्याने अंधारातच बेडवर येऊन अंग टेकवलं. पण तेवढ्या कमी प्रकाशातही जाणवलं याज्ञिकी बेडवर नाही. त्याने पटकन उठून लाईट्स ऑन केले. समोर पाहिलं तर याज्ञिकी खालीच बेडला टेकून बसल्या जागीच झोपली होती. त्याला वाईट वाटलं थोडं. तिच्या जवळ जाऊन त्याने आवाज दिला पण काहीच प्रतिसाद नव्हता. त्याने हाताला हात लावून उठवण्याचा तिला प्रयत्न केला आणि झटकन त्याने हात मागे घेतला. तिचं अंग चांगलंच गरम झालंय हे त्याला जाणवलं. त्याने घाईत तिच्या गालावर हलके स्टॅप करून तिला परत आवाज दिला. तसं ती एका बाजूला झुकली म्हणजे ती ग्लानीत होती. त्याच्या तर काळजात अगदी धस्स झालं. त्याने पटकन उठून तिला बेडवर झोपवलं. आत्ताही रात्र होती. उगीच कोणाला उठवून त्रास नको द्यायला म्हणून त्याने किचनमध्ये जाऊन मीठ टाकलेलं पाणी आणलं आणि तिच्या कपाळावर पट्ट्या ठेवायला सुरुवात केली. मध्येच उठून काही मेडिसिन्स घेतल्या आणि त्याही तिला भरवल्या. तिला असं निपचिप पडलेलं पाहून त्याला आता भयंकर अपराधी वाटत होतं. त्याचा क्षणिक राग याज्ञिकेला या अवस्थेत घेऊन आला होता. नॉर्मली याच्यापेक्षाही तो जास्त लोकांवर चिडायचा. पण आज समोर याज्ञिकी होती. त्याच्या बोलण्याचा तिच्यावर एवढा असर झाला होता की आज पुन्हा तापाने ती फणफणली होती. हळूहळू तिचा ताप उतरला पण रिशान मात्र आता विचारात हरवला होता. सॉरी आदू, आज परत मी तुला हर्ट केलं. तुझ्यावर अपेक्षांचं ओझं टाकलं. तुला जमेल का, तुझ्या मनाची तयारी आहे का याचा विचारच केला नाही. नाहक अपेक्षांचा किती त्रास होतो मलाही माहितीये. मी चुकलो, मला कळतंय आता. ज्या गोष्टी सखीसाठी करायच्या होत्या त्या मी तुझ्यासाठी करतोय. कारण कधीकधी मला तुझ्या जागी तीच असल्यासारखं वाटतं. माहितीये सखी स्वानंदी आहे, पण माझं मन का असं वागतंय काय माहिती. सखीला प्रगती करताना पाहायचं होतं मला. नेहमी तिच्या बोलण्यातून ती किती हुशार आहे ते समजायचं. पण तीही काही कारणांनी हे सगळं करू शकत नव्हती. तुझ्या घरचे पण असेच आहेत आणि तूही हुशार आहेस म्हणून कमीत कमी तू तरी एकदम कॉन्फिडंट बनावीस
असंच मला वाटतं आणि मी तुझ्यासाठी मेहनत घेऊ लागलो. पण माझ्यात नाही ग खूप पेशन्स. मी एवढं बोलूनही तू पुढे यायला तयार नाहीयेस म्हणून वाईट वाटलं मला. सखीला नाही, पण मला तुलाही कॉन्फिडन्स देता नाही आला. मी काहीच करू शकलो नाही म्हणून राग येत होता मला, तुझा सुद्धा आणि माझाही. पण सॉरी, मी सखीसाठी करण्याच्या गोष्टी तुझ्यावर लादत होतो. आता नाही असं करणार. तू सखी नाहीयेस, तू याज्ञिकी आहेस हे विसरूनच गेलो तू. आता तुझ्यावर अशी जबरदस्ती नाही मी करणार. तो तिचा हात हातात घेऊन एकटाच बोलत होता. ती मात्र झोपेतच होती. रात्री कधीतरी मग तो सुद्धा झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तर आज उठायला थोडा उशीर झाला होता. त्याने बेडवर पाहिलं तर याज्ञिकी तिथे नव्हती. बाथरूममध्ये असेल असं समजून तो तसाच बेडवर बसून तिची वाट पाहायला लागला. पण ना बाथरूममधून याज्ञिकी बाहेर आली ना कसला आवाज. आता मात्र त्याला थोडीशी शंका आली. त्याने बाथरूमच्या बाहेर जाऊन आवाज दिला तर आतून कसलाच आवाज नाही आला. मग त्याने आत जाऊन पाहिलं तर आत कोणीच नव्हतं. त्याने बाल्कनीत पाहिलं तर तिथेही कोणीच नव्हतं. कुठे गेली ही? तब्येत पण ठीक नाहीये हिची. त्याला आठवलं ती टेरेसवर असते यावेळी. तो पळतच वर आला, पण सगळीकडे शोधून सुद्धा ती काही त्याला दिसली नाही. आता मात्र त्याला भीती वाटायला लागली. ती घर तर सोडून गेली नाही ना? मागे एकदा तर असंच काहीतरी केलं होतं. ती जगायचं नाही म्हणली होती, डिप्रेशनमध्ये होती. आताही तसा काही विचार केला तर? हे सगळे विचार आले आणि भर सकाळी त्याला घाम फुटला. त्याने परत खाली धाव घेतली. वरवर सगळीकडे पूर्ण घरात पाहिलं, किचनमध्ये पण पाहिलं, देवघरात सुद्धा शोधलं. ती कुठेच नव्हती. जसा वेळ जात होता तशी त्याची भीती मात्र वाढतच होती. तिला एक नजर पाहायला मन आतुर झालं होतं. तो तिला शोधत गार्डनमध्ये आला. आता जर ती सापडली नसती तर मात्र त्याला सगळ्यांना ती मिसिंग आहे हे सांगायला लागलं असतं. तो गार्डनमध्ये तिला शोधायला लागला. अचानक एका ठिकाणी त्याची नजर गेली तर याज्ञिकी गार्डनमधल्या बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी होती. खूप महत्वाची गोष्ट सापडली असा आनंद झाला होता त्याला. तो पळतच तिच्या जवळ पोहोचला. ती ही प्रार्थना करून मागे वळाली तर रिशान पळत आल्याने थोडे वाढलेले श्वास कंट्रोल करत होता. तुम्ही इथे? त्याला एवढ्या सकाळी असं अचानक मागे पाहून ती दचकली. त्याने मात्र तिचं काहीच न ऐकता सरळ तिला मिठी मारली. अजूनही त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. आता ते पळल्यामुळे की ती सापडत नव्हती या भीतीमुळे हे तर रिशानलाच माहिती. तुला बरं नाहीये, मग एवढ्या सकाळी इथे यायची काय गरज होती? किंवा मग येताना सांगून येता आलं नाही का तुला? तो तिला मिठीत घेऊनच काळजीने म्हणाला. याज्ञिकी मात्र आत्ताही त्याच जागी फ्रीज झाली होती. त्यानेच जेव्हा तिला बाजूला केलं आणि हाताला धरून रूमकडे चालू लागला तशी ती भानावर आली. सॉरी. दोघे सुद्धा एकाच वेळी म्हणाले तसे चालत असलेली त्यांची पावलं जागीच थांबली. तू नको सॉरी म्हणूस, माझं चुकलंय. मी एकतर तुझ्यावर माझी गोष्ट लादली आणि तुला जास्तच बोलून हर्टही केलं. नाही, असं काही नाहीये. तुम्ही बरोबर होतात. माझंच तर चुकलं. तुम्ही तुमचं काम सोडून मला किती काही गोष्टी शिकवल्यात आणि आता वेळ आली त्या सगळ्या गोष्टींच्या मदतीनं काही करायचं तर मी घाबरून मागे पळतीये. तुमची मेहनत जर मी अशी वाया घालवणार असेन तर तुम्हाला राग येणारच ना. तो तर तिला पाहतच राहिला. त्याने तिला हर्ट केलं होतं, ओरडला होता तिला, तरी त्याच्यावर रागवण्याऐवजी ती त्यालाच त्याची नाही तर तिची चूक आहे म्हणून सांगत होती. मी तयार आहे प्रेझेंटेशन द्यायला, तिने हळूच सांगितलं. नाही, नको. तुला भीती वाटत असेल तर नको. तू परत टेन्शन घेऊन रात्रीसारखी आजारी पडली तर? मी किती घाबरलो होतो रात्री आणि आता सुद्धा. शेवटचं वाक्य मनातच बोलून तो म्हणाला. नाही,
नाही घाबरणार नाही मी. देईन मी प्रेझेंटेशन. फक्त तुम्ही मला मदत कराल ना? तू खरंच हे मनापासून म्हणतीयस ना? हो. ओ, मग तर तू भारीच डिसिजन घेतलायस. मी नक्की तुझी मदत करणार. त्याने परत एकदा तिला आनंदाने अलगद मिठी मारली आणि तो तिच्या हाताला पकडून घाईत रूममध्ये आला. ती मात्र त्याचा आनंदी चेहरा पाहून समाधानाने हसली. तुम्ही खूप काही केलंत माझ्यासाठी. खूप मेहनत घेतली माझ्यावर. आधी खूप वेळा कितीतरी गोष्टींना नाही म्हणून काव्याला मी नाराज केलंय. त्यावेळी वाईट वाटायचं, पण माझ्याकडे पण दुसरा ऑप्शन नव्हता. तो सुद्धा असाच होता. त्याच्या मनासारखं नाही झालं तर तो रुसून बसायचा. आठवडा तर मेसेज पण नाही करायचा. आणि आता तुम्ही सुद्धा अगदी असेच आहात. तो समोर नसायचा म्हणून त्याचा अबोला कसा तरी सहन करायचे, पण तुम्ही समोर असताना तुमचा अबोला नाही सहन होत मला. त्याला त्रास दिलाय खूप, पण आता तसंच वागून तुम्हाला नाही म्हणून परत एकदा तुम्हाला सुद्धा नाराज नाही करू वाटलं. मला खात्री आहे तुम्ही सोबत असल्यावर मी देईन सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन. ती मनातच विचार करत होती. दोघेही नंतर सोबत वर आले. खिडकीतून आजी त्यांना पाहून समाधानाने हसत होत्या. काही दिवसांपूर्वी तिच्यासमोर कोलमडलेला रडणारा रिशान कोणा एका मुलीच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता. जगणे पार विसरून गेला होता. आयुष्य रेटत होता, पण आज तो जगत होता. याज्ञिकी सोबत हसत होता. तिच्यासाठी त्याची चालू असलेली कसली तरी धडपड, तिचा केलेला मेकओव्हर. आजकाल सोबत असले की दोघे सुद्धा आनंदी असतात. एक नाराज असेल तर दुसराही शांत होतो. त्या नोटीस करत होत्या. एक नातं हळूहळू फुलतय पाहून त्याही आनंदित होत होत्या. इकडे रिशान आणि याज्ञिकी रूममध्ये आले. रिशानने स्वतःचं आवरलं आणि तो तिला परत एकदा प्रेझेंटेशन बनवायला मदत करायला लागला. काल मनात भीती ठेवून आपण किती सिली मिस्टेक्स केल्या होत्या याज्ञिकीच्या देखील लक्षात येत होतं. काही वेळ इथं काम करून दोघेही ऑफिसमध्ये पोहोचले. दिवसभरातील कामे आवरून मध्ये मध्ये वेळ मिळेल तसा तो तिला काही अजून गोष्टी शिकवत होता. ती सुद्धा सगळं काही समजून घेत होती. आणि फायनली दुसऱ्या दिवशी मनासारखे प्रेझेंटेशन बनवून झालं होतं. आता बोलायची वेळ होती. त्याने तिला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं. केबिनमध्ये दोघेच होते. तिने हळूहळू एक एक गोष्ट वाचून ती बोलायला सुरुवात केली, पण बोलताना नजर खाली होती. याज्ञिकी, प्रेझेंटेशन देताना किंवा नेहमी कुणासोबत बोलत असताना नजर समोर असावी. अगदीच रोखून नाही, पण समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलावं. याज्ञिकीने 2-3 वेळेला ट्राय केला. भीती वाटत होती, पण तोही धीराने सगळं हळूहळू तिच्याकडून करून घेत होता. आता ठीक आहे, बाकी नंतर करूयात. काम आवरून दोघेही घरी आले. फ्रेश होऊन नेहमीचं रुटीन फॉलो करून जेवण करून परत रूममध्ये आले. तू झोपून घे, मला जरा काम आहे. मी डॅड सोबत स्टडीमध्ये जातोय. तिने मान हलवून हो म्हणलं आणि तोही स्टडीमध्ये निघून गेला. डॅड सोबत बोलताना त्याच्या लक्षात आलं होतं तो एक फाईल रूममध्येच विसरला होता. तो रूममध्ये पोहोचला तर रूम आतून बंद होती. ती झोपली असणार म्हणून त्याने एक्स्ट्रा की आणून दरवाजा हळूच आवाज न करता उघडला. आणि याज्ञिकीला ह्या अवतारात पाहून तो स्तब्ध झाला होता. तिने आहे त्याच तिच्या अंगावरच्या ड्रेसवर त्याचं एक ब्लेझर घालून गळ्यात टाय बांधला होता, जो अजिबात नीट नव्हता बसलेला. बळेच कसा बसा अडकवला होता तिने. त्याला कळेच ना ही आत्ता अशी त्याचे कपडे घालून काय करतेय. पण तिला आवाज देऊन डिस्टर्ब करायचं नव्हतं, तर ती नक्की काय करतेय हे पाहायचं होतं. म्हणून आत्ताही लगेच मागे होत तो फटीतून पाहायला लागला. ती सोफ्यासमोर उभी होती आणि अजून काही खुर्च्या सुद्धा तिनं तिथं ठेवल्या होत्या. तिने तिकडं पाहून बोलायला सुरुवात केली.
गुड आफ्टरनून लेडीज अँड जेंटलमॅन. तिने हाताच्या भाया मागे घेतल्या आणि एक नजर समोर फिरवली जिथे आत्ता कोणीच बसलेलं नव्हतं. फर्स्ट ऑफ ऑल, आय वुड लाईक टू थँक मिस्टर शर्मा अँड बिझनेस काउन्सिल ऑफ शर्मा इंडस्ट्रीज बोर्ड ऑफ डिरेक्टर फॉर इन्व्हायटिंग अस टुडे अँड प्रोव्हाइडिंग अस द ऑपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस आवर कंपनी हिअर. तिने म्हणलं आणि टाय थोडासा लूज केला आणि परत दुसऱ्या बाजूला नजर वळवत एका ठिकाणी पाहिलं आणि तिकडे पाहून काही वाक्य बोलली. पण आत्ता सुद्धा तिथे कोणीच नव्हतं. ती प्रोजेक्टर इमॅजिन करत होती. तिने परत एकदा सोफ्याकडे नजर वळवली आणि एक भुवई उंचावून हनुवटीवर अंगठा घासला. इकडे रिशान तिला असं विचित्र वागताना पाहून गोंधळला होता आणि काही सेकंदात त्याला क्लिक झालं. ती तो जसं वागतो, प्रेझेंटेशन देताना जसं बोलतो, अगदी तसंच ऍक्ट करत होती. म्हणजे ती स्लीव्ज मागे घेणं, टाय लूज करणं, इव्हन ते भुवई उंचावून हनुवटीवर अंगठा घासणं, त्याची प्रत्येक गोष्ट तिने हुबेहूब केली होती. आणि ते सगळं करत असताना ती भयंकर क्यूट दिसत होती. त्याचं हृदय आत्ताही फास्ट धडधड करायला लागलं होतं. तिने समोर बोलत बोलत एक हात कमरेवर ठेवला, जणू काही तिने खिशात हात ठेवला असेल. पण ऍक्च्युली तिने तर तिच्या ड्रेसवर ब्लेझर घातलं होतं. त्यामुळे आत्ता तिला असं पाहून त्याला जरा हसू कंट्रोल होत नव्हतं. हसत हसत तो दरवाजावर आदळला आणि थोडासा आवाज झाला. तशी ती दचकली आणि मागे वळून पाहिलं तर दारात रिशान उभा होता. ती तर त्याला अशी पाहून दचकलीच होती. आपण काय करत होतो आणि ते त्यांनी पाहिलं. तिने पटकन अंगातून ब्लेझर काढला आणि बाजूला ठेवला. गळ्यातला टाय काढायला गेली पण तो निघत नव्हता. तिने जरा जोरात ओढला तर तो अजूनच घट्ट बसला. रिशान मात्र गंभीर चेहऱ्यानं पुढं आला. काय चालू होतं इथे? प्रॅक्टिस. ती एक शब्द खूप हिमतीनं म्हणाली. आपण तर दरवाजा लॉक केला होता, मग हे कसे काय आत आले? तिला प्रश्न पडला होता. कसली प्रॅक्टिस? ते प्रेझेंटेशनची. ब्लेझर घालून? त्याच्या या प्रश्नावर ती काहीच बोलली नाही. त्याचं ब्लेझर तिनं घातलं ते कदाचित त्याला आवडलेलं नसणार. त्यात तो किती वेळ मागे होता काहीच माहिती नव्हतं. त्यानं काही ऐकलं असेल का? आपण काय आणि कसे बोललो पाहिलं असेल का? अजूनही पुढचे प्रश्न पण डोक्यात तयार होतेच आणि उत्तर ना तिला माहिती होतं ना त्याला काही विचारायचं धाडस होतं. उशीर झालाय खूप. प्रॅक्टिस उद्या कर. जाऊन झोप आता. त्याने थोडं कडक आवाजातच सांगितलं. तशी मान हलवून ती पटकन बेडवर जाऊन आडवी झाली. तो मात्र मनातून खूपच हसत होता आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की तिच्या गळ्यात टाय तो तसाच आहे आणि ही वेडी तशीच झोपलीये. आता तर पोट धरून हसावं असं वाटत होतं पण कंट्रोल केलं त्यानं. तो ती झोपली त्या बाजूला जाऊन उभा राहिला. याज्ञिकी? त्याला तिथं पाहून ती पटकन उठून बसली. हा, काही हवंय का? तिला भीती वाटत होती की आता आपल्याला ओरडा बसतोय की काय. पण ओरडा नाही तर रिशान तिच्या समोर बसला होता. तो तिच्याजवळ सरकला पण ती घाबरून मागे सरकली. आता मात्र त्याने तिचा टायचं टोक हातात पकडून तिला थोडं स्वतःकडे ओढलं. ती सुद्धा ओढली गेली. आधी डोळे घट्ट बंद केले होते पण नंतर डोळे उघडले तर तो तिलाच पाहत होता. त्याचा चेहरा अगदी तिच्या समोर होता. त्याची नजर तिच्या बंद पापण्या आणि ओठांवर स्थिरावली होती. पण जसे तिनं डोळे उघडले तसं त्यानं पुढे अजूनही येत आपला चेहरा तिच्या कानाजवळ घेऊन आला. तू जर इतक्या क्यूट पद्धतीनं आणि सेम मिस्टर रिशान कुलकर्णी होऊन प्रेझेंटेशन देणार असशील तर ट्रस्ट मी, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळेल. तो हळूच कानात कुजबुजला आणि ती नेहमीप्रमाणे जागेवरच फ्रीज झाली होती.
त्याने मागे होत तिच्या गळ्यातला टाय काढला आणि तिथून उठणार इतक्यात उठता उठता तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवून हसत आपली फाईल घेऊन तो निघून गेला. ती तर शॉक लागल्यासारखी गालाला हात लावून बसली होती. काय केलं यांनी आता? किस केलं मला की भास होता माझा? नाही, ते आले होते, त्यांनी किस केलं मला. तिच्या मनात वेगळीच फिलिंग्स येत होती. पोटात काहीतरी गोल गोल फिरतंय असं वाटत होतं. हृदयाची धडधड पण वाढली होती. ती त्याच विचारात होती की तिच्या मोबाईलच्या मेसेजची टोन वाजली. पाहिलं तर रिशानचा मेसेज होता. डोंट ओव्हर थिंक, स्लीप नाव. मेसेज वाचला आणि तिने पटकन मोबाईल बाजूला ठेवून ब्लँकेट डोक्यावर ओढून घेतलं. जणू मेसेज नाही तर त्याने प्रत्यक्ष येऊन तिला सांगितलंय. ती डोळे बंद करून पडली होती, पण त्याच्या ओठांचा तो ओलसर स्पर्श अजूनही गालावर जणू जाणवतच होता. कधीतरी उशिरा तिला झोप लागली असेल. तर इकडे रिशान तिला शॉक देऊन हसतच परत स्टडी रूम मध्ये गेला. आज तिचा क्यूटनेस त्याला इतका आवडला होता की त्याला स्वतःही कळलं नाही की कधी त्याचे ओठ तिच्या गालावर टेकले. आत येऊन परत तो प्रीतमरावांसोबत बसला. प्रीतमराव काहीतरी बोलत होते, पण त्याचं मात्र मुळीच लक्ष नव्हतं. याज्ञिकीचा क्यूटवाला चेहराच त्याच्या डोळ्यासमोर येत होता. प्रीतमरावांनी काहीतरी विचारलं, पण साहेब, ते तर आपल्याच दुनियेत. रिशान, लक्ष कुठे तुझं? प्रीतमरावांनी जरा करड्या आवाजात रिशानला विचारलं. सॉरी डॅड. हां, आता बोला. प्रीतमरावांनी परत काहीतरी सांगितलं, पण आत्ता सुद्धा रिशानला ती टाय घालून झोपली होती ते आठवलं आणि त्याला हसू यायला लागलं. तुझी तब्येत तर ठीक आहे ना? मी इथे महत्वाचं बोलतोय आणि तू हसतोयस काय? अरे प्रीतमराव आता जरा थोडेसे रागवूनच रिशानला म्हणाले. सॉरी डॅड, आज काय तू कामात लक्ष देशील वाटत नाही. जा जा रूममध्ये, सकाळी ऑफिसमध्ये बोलू. थँक्स डॅड. एवढं बोलून पुढच्या सेकंदाला रिशान उठून उभा राहिला. प्रेमात पडल्यावर सगळेजण असलाच वेडेपणा करतात. प्रीतमराव थोडे हसतच म्हणाले आणि तिथून दरवाजात पोहोचलेल्या रिशानच्या कानावर प्रीतमरावांची कुजबूज पडली आणि रिशान थोडा शांत झाला आणि रूममध्ये आला. आता मात्र याज्ञिकी खरंच झोपली होती. तोही तिच्या शेजारी येऊन पडला. ती शांतपणे झोपली होती. अचानक तिने कूस बदलली आणि एका बाजूला होत ती रिशानकडे तोंड करून झोपली. नेमके काही केस तिच्या चेहऱ्यावर आले, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर थोडे वैतागल्याचे भाव होते. त्यानं थोडं पुढे सरकत कानामागे केले. केसांचा त्रास कमी झाला तशी ती परत झोपली. पण रिशान मात्र तिला जवळून पाहत विचार करत होता. त्या दिवशी सॅमी आणि आज डॅड दोघेही म्हणाले की मी तुझ्या प्रेमात आहे म्हणून. गैरसमज झालाय त्यांचा, काही पण म्हणतात. पण तुला माहितीये, तू इतकी क्यूट आहेस ना की कोणीही तुझ्या प्रेमात पडेल. मी कधी तुझ्यावर प्रेम करेन की नाही माहिती नाही, पण एवढं नक्की, मलाही तू आवडते. खूप छान मैत्रीण आहेस तू माझी, आणि तुझी मैत्री, तुझा सहवास मला आयुष्यभर हवाय. सखी जशी मला सोडून गेली, प्लीज तू तरी मला अशी सोडून जाऊ नकोस. परत एकटा पडेन ग मी. आता मात्र परत एकदा कुणाला गमवायची इच्छा नाहीये माझी. विचार करत करत तिथेच रिशानचा डोळा लागला. सकाळी नेहमीप्रमाणे याज्ञिकीला जाग आली. हलकेच डोळे उघडले तर रिशान अगदी तिच्या समोरच होता. तिला रात्रीचं त्याचं वागणं आठवलं आणि त्याने गालावर केलेला किस सुद्धा आठवला. तसं परत एकदा हृदयाची धडधड वाढायला लागली तिच्या. कसे वागतात हे, काहीच कळत नाही. त्या दिवशी पण उचकी थांबवायला किस केला आणि रात्री पण. मैत्रिणीला असं कोणी किस करतं का? आणि ते म्हणाले होते आमच्या नात्याला एक चान्स देईन म्हणून. तसाच काहीसा विचार नाही ना करत आहेत ते? नाही नाही,
असं नकोय व्हायला. आधीच ते एंजलपासून दूर होऊन दुखावलेत, परत माझ्यात अडकून दुखावतील. मला तर दूर जायचंय यांच्यापासून. विचार करूनच तिचे डोळे पाणावले. तिने घड्याळात पाहिलं आणि मग स्वतःचं आवरायला ती बाथरूममध्ये निघून गेली. खाली येऊन किचनमध्ये नाश्त्याची तयारी करू लागली. एक मन रिशानकडे धाव घेत होतं. त्याचा स्पर्श, त्याची नजर, हे सगळंच आठवून खूप वेगळे फिलिंग्स जाणवत होते. तो खरंच आपल्या प्रेमात तर नाही ना पडला? हा विचार करून पोटात फुलपाखरं उडल्यासारखं वाटत होतं. पण मध्येच दुसरं मन आपल्याला रिशानपासून दूर जायचंय हे अगदी बजावून सांगत होतं. त्यात तो नेहमी तिचा मित्र म्हणून उल्लेख करायचा. त्यामुळे आपण जास्तच विचार करतोय असंही वाटत होतं. याच द्विधा मनस्थितीत तिनं स्वतःचं आवरलं. रिशानला आज एक क्लायंटला बाहेर भेटायला जायचं होतं. त्याने सोबत याज्ञिकीलाही घेऊन जाण्याचा विचार केला आणि काही वेळात दोघेही एका कॅफेमध्ये पोहोचले. मीटिंग झाली. दोघेही क्लायंट सोबत बोलून निघणार इतक्यात एक मुलगी येऊन रिशानच्या गळ्यात पडली. हे बडी, हाऊ आर यू? ती अगदी आनंदाने म्हणाली. तिला पाहून रिशाननेही आपली मिठी घट्ट केली. हे नैना, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू इथे इंडियामध्ये? आपली मिठी सोडवत तो म्हणाला. याज्ञिकी तर हे सगळं बघून शॉक झाली होती. डॅडची तब्येत ठीक नाहीये, मग आले रिटर्न. ते जाऊ देत, तू चक्क फॉर्मल मध्ये? डोंट टेल मी, तू इथे येऊन बिझनेस वगैरे जॉईन केलास की काय? केलाय. ओ गॉड, तू खरं सांगतोयस? सोड ना ते, मोठी स्टोरी आहे, नंतर सांगेन. रिशान आणि नयना बोलत होते आणि याज्ञिकी फक्त त्यांना पाहत होती. याज्ञिकीच्या हातातला फोन वाजला तेव्हा त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिने मोजकच बोलून फोन ठेवला. फोन ऑफिसमधून होता. मीट माय वाईफ, याज्ञिकी. त्याने नयनाला याज्ञिकीची ओळख करून दिली. ही नयना, माझी कॉलेज फ्रेंड. दोघींनी एकमेकींना हाय म्हणून ग्रीट केलं. यार, तू तर छुपा रुस्तम निघालास. इथे भावाच्या लग्नासाठी काय आला होतास आणि स्वतः पण लग्न केलंस? म्हणलं ना, खूप मोठी स्टोरी आहे, सांगेन नंतर कधीतरी. बर, भेटू निवांत. आत्ता इथेच तर परत भेटणं होईलच. ऑफिसमध्ये जायला लागेल. डॅड तिकडे वाट पाहत असतील. हो, नक्की. मला सुद्धा परत तुला भेटायला नक्की आवडेल. तिने परत एकदा रिशानला मिठी मारली आणि गालावर अलगद ओठ टेकवून तोंडातून असा आवाज काढला. याज्ञिकीचे तर हे सगळं पाहून डोळेच मोठे झाले होते. आपोआप ओठ तिरके झाले. हे दोघे बाजूला झाले तसं नयनाने याज्ञिकीलाही फॉर्मल मिठी मारली आणि तिच्याही गालाला गाल लावून परत एकदा तोंडातून असा आवाज काढला आणि स्माईल करत ती तिथून निघून गेली. याज्ञिकीही जाताना पाहत होती. आता तिच्या लक्षात आलं की यांच्याकडे फ्रेंड्सला असं मिठी मारून हाय हॅलो करतात. म्हणजे रिशानने आतापर्यंत कोणाला असं ग्रीट केलेलं तिनं काही पाहिलेलं नव्हतं. म्हणजे जे जवळचे फ्रेंड्स असतात फक्त त्यांनाच असं करत बोलतात की काय? म्हणजे मी पण त्यांची जवळची मैत्रीण आहे म्हणून मलाही ते गालावर किस करतात का? तिला प्रश्न पडला होता. पण असंच असणार. आपण काही पण विचार करतोय तशी तिने मनाची समजूत घातली आणि गप्पपणे त्याच्या मागे चालायला लागली. स्टोरी अशी ही, भाग 19. आता तिच्या लक्षात आलं होतं यांच्याकडे फ्रेंड्सला असंच मिठी मारून हाय हॅलो करतात. म्हणजे रिशानने आतापर्यंत कोणाला असं ग्रीट केलेलं तिनं पाहिलं नव्हतं. म्हणजे जे जवळचे फ्रेंड्स असतात त्यांना असं करत बोलतात का? म्हणजे मी पण त्यांची जवळची मैत्रीण आहे म्हणून मलाही गालावर किस करतात. तिने मनाची समजूत घातली आणि गप्पापणे त्याच्या मागे चालायला लागली. आजही ऑफिसमध्ये रिशानने याज्ञिकीची परत एकदा प्रॅक्टिस करून घेतली. घरी आल्यानंतर तिने बाथरूम मध्ये बसून एक दोनदा प्रॅक्टिस केली. कारण परत त्या दिवशी सारखं रिशानात आला तर
असाच आठवडा गेला. आज तिला प्रेझेंटेशन द्यायचं होतं. रिशान आणि याज्ञिकी शर्मा इंडस्ट्रीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बसले होते. रिशानप्रमाणेच अजूनही काही बाकी कंपन्यांचे लोक सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तिथं आले होते. नाही म्हणलं तरी 25-30 माणसं असतील आत. हळूहळू प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात झाली. याज्ञिकीच्या आधी काही लोकांनी आपल्या कंपनीला प्रेझेंट केलं होतं. याज्ञिकीला तर आधीच सगळ्यांना पाहून भीती वाटत होती. जेव्हा तिचा टर्न आला, ती उठून उभी राहिली. तिने समोर पाहिलं. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या होत्या. एवढे सगळे आपल्याकडे पाहतायत हे पाहून तिला अगदी पोटात गोळा आल्यासारखं झालं होतं. पाय लटपटू लागले. बोलायचं होतं, पण शब्दच फुटत नव्हते तोंडातून. तिनं केविलवाण्या नजरेनं रिशानकडे पाहिलं. त्याला सुद्धा तिची भीती समजत होती. तो लगेच उठून तिच्या जवळ पोहोचला. काय झालं? मला भीती वाटतीये. हे सगळ्यांना समोर पाहून शब्दच फुटत नाहीयेत तोंडातून. जस्ट रिलॅक्स, घाबरू नकोस. तू खूप छान तयारी केलीयस. तुझी प्रॅक्टिसही मस्त झालीये. त्यामुळे कोणाचाही विचार करू नकोस आणि जे ठरवलं होतंस अगदी तसं बोल. हो, पण प्रॅक्टिस करताना समोर कुणीच नसायचं. आणि आता एवढे सगळे लोक आहेत. मी काही चुकीचं बोलले तर हसतील ते मला. कोणीही हसणार नाही. ओके, काही चुकलं तर मी घेईन ना सांभाळून. ओके, एनी प्रॉब्लेम मिस्टर कुलकर्णी? एवढ्या वेळ रिशान आणि याज्ञिकीला कुजबूज करताना पाहून कंपनीचे ओनर मिस्टर शर्मा मध्येच म्हणाले, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जस्ट एक डाऊट क्लिअर करायचा होता. रिशानने बाजू सावरत म्हणलं आणि तिला डोळ्यांनी आधार दिला आणि मॅनेजमेंट टीमला लाईट्स ऑफ करायला सांगितल्या, जेणेकरून याज्ञिकीला समोरचे लोक दिसणार नाहीत. लाईट्स बंद केल्यावर खरंच याज्ञिकीला आता समोरचं कोणी दिसत नव्हतं, पण प्रोजेक्टर मात्र सुरू होता आणि त्याच्या प्रकाशात याज्ञिकी सगळ्यांना दिसत होती. तिने एक एक स्लाइड वाचून बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला बरीच घाबरली होती ती, पण हळूहळू बोलायला लागली. काही मिनिटात तिचं सगळं प्रेझेंटेशन संपवलं तिने आणि परत एकदा लाईट्स ऑन झाल्या. खाली बसलेल्या लोकांनी तिला काही प्रश्न विचारले. तिला सगळं माहिती होतं, पण भीतीनं काही आठवत नव्हतं. मिस्टर शर्मांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं रिशाननेच दिली आणि फायनली पुढची व्यक्ती प्रेझेंटेशन देण्यासाठी आली. तेव्हा याज्ञिकी पटकन येऊन आपल्या जागेवर बसली. समोर ठेवलेलं पाणी तिनं एका दमात पिऊन टाकलं. तिला माहिती होतं तिनं प्रेझेंटेशन देताना खूप काही चुका केल्यात. नंतरची उत्तरही नीट दिली नाहीत. तिला तिथे असणाऱ्या लोकांपेक्षा आता रिशान कसा रिॲक्ट करेल याचं जास्त टेन्शन आलं होतं. ती अस्वस्थ होत चुळबुळ करत होती. समोर अजूनही दुसऱ्या कंपनींचे प्रेझेंटेशन सुरू होते. एवढ्यात तिला तिच्या हातावर स्पर्श जाणवला. तिनं पाहिलं तर रिशानने तिच्या हातावर त्याचा हात ठेवून हलकेच दाबला आणि डोळ्यांनी तिला रिलॅक्स हो म्हणून इशारा केला. काही वेळातच सगळ्यांची प्रेझेंटेशन संपली. मग मिस्टर शर्मांनी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं याची अनाउन्समेंट केली. अपेक्षेप्रमाणे हे कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी ग्रुपला मिळालं नाही. रिशाननं काहीच रिॲक्ट केलं नाही त्यावर. तो याज्ञिकी सोबत कारमध्ये येऊन बसला. याज्ञिकीला त्याचं काहीच न बोलणं फारच त्रास देत होतं. अहो, तिने रिशानला आवाज दिला. रिशान त्यावर काहीच बोलला नाही. तुम्ही रागावलात का माझ्यावर? सॉरी, मला नाही जमलं प्रेझेंटेशन द्यायला. माझ्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही तुम्हाला. आता मात्र तिला रडूच यायला लागलं होतं. रिशान मात्र शांतपणे कार ड्राईव्ह करत होता. अहो, बोला ना काहीतरी. खाली उतर. हं? तुम्ही मला मध्येच सोडून? मी म्हणलं ना, खाली उतर. सॉरी ना. ओ आधू, किती वेळा सॉरी बोलशील? अगं वेडाबाई, मी अजिबात रागवलेलो नाहीये. आणि तुला असं वाटतंय का की मी तुझ्यावर रागवून तुला अर्ध्या रस्त्यात सोडून जाईन? हा हा, म्हणजे नाही. आधी हो आणि नंतर नाही. मध्ये मान डोलवत याज्ञिकी रिशानकडे पाहत होती. वेडीयेस तू पक्की. खाली उतर, आपण सेलिब्रेशन करण्यासाठी आलोय. सेलिब्रेशन? हो. कसलं सेलिब्रेशन? कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही त्याचं. काय? तुला सगळंच सांगायला लागतं. तू आज पहिल्यांदा प्रेझेंटेशन दिलंयस आणि मी इमॅजिन केलं होतं
त्यापेक्षा सुद्धा खूप छान दिलंस आणि म्हणून आज आपण सेलिब्रेट करणार आहोत. त्यामुळे उतर आता खाली. एवढं बोलून तो खाली उतरला. मग त्याच्या पाठी याज्ञिकी सुद्धा उतरून बाहेर आली. दोघेही एका हॉटेलमध्ये पोहोचले. लंचची वेळ झाली होती, त्यामुळे त्यांनी लंचची ऑर्डर दिली. अहो, पण आपल्याला कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं, तरी पण हे सेलिब्रेशन? तशी मला आयडिया होतीच की हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नाही मिळणार म्हणून. आणि तसंही मी एक्सपेक्ट केलंच नव्हतं. पहिल्याच प्रयत्नात तू एकदम छान आणि न घाबरता प्रेझेंटेशन देशील आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळेल याची अपेक्षा करणं चुकीचं होईल ना. पण मी विचार केला त्यापेक्षाही तू खूप छान बोललीस, म्हणून हे छोटंसं सेलिब्रेशन. तुला माहितीये, जेव्हा मी फर्स्ट टाइम असं प्रेझेंटेशन द्यायला उभं राहिलो होतो ना, मी तर सगळंच विसरलो होतो. ऐनवेळी माझ्या फ्रेंडनी मला सांभाळून घेतलं. असं नाही की स्टेज डेअरिंग नव्हतं माझ्यात, पण हे नंबर्स, काही कन्सेप्ट, आपला मुद्दा समोरच्याला पटवून देणं, अशा काही गोष्टी नव्हत्या जमत मला त्यावेळी. नंतर मात्र मी ठरवलं होतंच, परत कधी प्रेझेंटेशन द्यायला समोर जायचं नाही. पण एंजलने माझी खूप समजूत घातली आणि परत एकदा प्रयत्न कर म्हणून सांगितलं. हळूहळू मी सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या, बाकी लोकांची मदत घेतली आणि आज मी कितीही लोकांसमोर उभं राहून बोलू शकतो. आपल्या तोंडून एंजलचं नाव ऐकून तो थोडा भावुक झाला होता. त्याच्या कितीतरी चांगल्या वाईट प्रसंगात तिनं साथ दिली होती. इकडे याज्ञिकीलाही आठवलं, तिने पण तर तिच्या काव्याला असंच वेळोवेळी प्रोत्साहन दिलं होतं. तिला हसूच आलं स्वतःचं. तिने स्वतः सखी बनून काव्याला प्रोत्साहन दिलं आणि आता स्वतः तसं वागायची वेळ आली तर मात्र तिला भीतीच वाटत होती. बरोबर आहे, दुसऱ्यांना ज्ञान देणं अगदीच सोपंय, पण स्वतः ते अंगीकारणं थोडं कठीण वाटतं. तिचं लक्ष गेलं तर रिशान कसल्या तरी विचारात होता. अहो, थँक्स, मला काही गोष्टींची आठवण करून दिल्याबद्दल. मी पण पुन्हा नक्की प्रयत्न करेन. त्याने सुद्धा हसून होकारार्थी मान हलवली आणि वेटरने लंच सर्व्ह केला तसे दोघे जण जेवू लागले. नंतर आवडीने दोघांनी आईस्क्रीम पार्टी सुद्धा केली. त्या दिवसानंतर याज्ञिकीने स्वतःवर अजून काम करायला सुरुवात केली. ती युट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ पाहून तशी प्रॅक्टिस करायची. प्रसंगी आजी जेनी शिखाला समोर बसवून तिने प्रेझेंटेशन द्यायची प्रॅक्टिस केली होती. ऑफिसमध्ये एका स्मॉल मीटिंगमध्ये तिने स्वतः छोट्या छोट्या काही गोष्टी बोलून दाखवल्या. रिशानला तिच्यातला हा बदल सुखावत होता. ती स्वतःहून पुढाकार घेतीये हे पाहून त्याला सुद्धा समाधान वाटत होतं. आणि पाहता पाहता अजून एक संधी तिच्या समोर आली. याज्ञिकी, ही फाईल घे आणि मागच्या वेळीप्रमाणे एक प्रेझेंटेशन बनव. आणि लक्षात ठेव, हे खूप मोठं ऑर्डर आहे. जर याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं तर आपल्या कंपनीचे सगळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. हो, मी लगेच लागते कामाला. अजून एक गोष्ट, यावेळी प्रेझेंटेशन तूच देणार आहेस. काय? याज्ञिकी जरा आवाज वाढवतच ओरडली. अधू, म्हणजे तुम्ही आत्ता तर म्हणालात ना हे खूप महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून? आणि मग मी का? माझी अजून नीट तयारी नाही झालेली. तुझी बऱ्यापैकी झालीये तयारी. मी पाहिलंय तुला, त्यामुळे मला विश्वास आहे तू यावेळी करूच शकतेस. पण मला आता काही कारण नकोयत. मी ठरवलंय, हेच फायनल आहे. आता तू जाऊ शकतेस. रिशान थोडा रूडली बोलला. तसा थोडा चेहरा पाडून याज्ञिकी सुद्धा बाहेर निघून आली. एव्हाना तिला आता त्याचा स्वभाव माहिती झाला होता. जेव्हा तो रूडली बोलतो तेवढीच त्याला तिची काळजी सुद्धा वाटत असते. त्यामुळे यावेळी तिला याचं जास्त वाईट नाही वाटलं, पण मनात कुठेतरी थोडी भीती वाटतच होती. पण कुठे ना कुठे कधी ना कधीतरी हे फेस तर करावं लागणारच होतं. म्हणून मग तिनं याचा सकारात्मक विचार केला आणि प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी रिशानला दाखवून झालं. त्याने खूप सारे चेंजेसही सांगितले, तेही तिने केले आणि फायनली तो दिवस उजाडला. सकाळी शिखाने तिला एक ब्लेझर, ट्राउझर आणि एक टॉप घालायला दिला. तिला थोडं कम्फर्ट वाटावं म्हणून त्यावर एक व्हाईट जॅकेटही घालायला दिलं. केस हाय पोनी करून वर बांधले होते. कानात खड्यांचे नाजूक कानातले आणि साजेसा मेकअप. पक्की बिझनेस वुमन वाटत होती ती. स्वतःला 2-3दा आरशात पाहून ती खाली आली तर रिशान रियान सोबत बसून
आजच्या मीटिंग बद्दल काहीतरी डिस्कस करत होता. बोलता बोलता रियांश मध्येच गप्प होऊन समोर पाहायला लागला. तसा तो कुठे पाहतोय हे बघायला रिशानही स्टेअर्सकडे वळला. याज्ञिकीला या अवतारात पाहून आत्ताही त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती थोडी. तो तिला पाहतच राहिला आणि रियांश तिच्या जवळ पोहोचलाही. याज्ञिकी, लुकिंग ब्युटिफुल यार. रियांशने लगेचच दाद दिली, पण रिशानला ते आवडलं नाही. हो मान्य आहे, रियांश तिला एक फ्रेंड प्रमाणे ट्रीट करतो. तो त्याचा भाऊ आहे, त्याचं जेनीवर प्रेम आहे. पण तरी रिशानला रियांशचं ते काही वागणं आवडलं नाही. जेलसी? रियांश बाजूला झाला तशा आजी आणि जेनी तिच्याजवळ पोहोचल्या. ऑल द बेस्ट बेटा. थँक्स आजी. याज्ञिकीने खाली वाकून आशीर्वाद घेतला. जेनीनेही मिठी मारून तिला विश केलं. बोलत बोलत सगळेच जण बाहेर आले आणि गाडीत बसले. काही वेळातच रिशान, रियांश आणि याज्ञिकी कॅस्बो कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचले. आज इकडे बऱ्याच कंपन्या हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आल्या होत्या. अजून मीटिंग होण्यासाठी वेळ होता, तर सगळ्यांनाच एक हॉलमध्ये वेट करायला सांगितलं होतं. त्यावेळी त्यांचं योग्य ते आदरातिथ्य ठेवलं जात होतं. रियांश आणि रिशान याज्ञिकीला घेऊन तिथे पोहोचले. तिघेही तिथल्या एका सोफ्यावर बसले होते की त्यांचं लक्ष समोर असलेल्या मिस्टर मेहता आणि नायराकडे गेलं. तेही इथे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आले होते. याज्ञिकीला ह्या लुकमध्ये पाहून नायरा आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहूनच समजत होतं तिचा आतमध्ये किती जळफळाट होतोय ते. याज्ञिकीला मात्र तिची ती तिला एकटक वरपासून खालपर्यंत पाहणारी नजर बेचैन करत होती. रिशान आणि रियांश अजून काहीतरी डिस्कस करण्यात बिझी होते. ते पाहून ती थोडी बाजूला गेली, जिथे कुणीच नव्हतं. अशा ठिकाणी येऊन ती स्वतःला शांत करायला लागली. नायराचे जुने शब्द तिला आठवले होते. डोळे बंद करून ती विचार करत होतीच की एक आवाज तिच्या कानी पडला. ओ, तर मिसेस बेहनशी आज एकदम मॉडर्न होऊन आल्यात. नायरा टोमणा मारत बोलली. याज्ञिकीने त्रासिकपणे तिच्याकडे पाहिलं आणि ती तिथून जायला लागली. मी ऐकलं आज कुलकर्णी ग्रुप प्रेझेंटेशन द्यायला तुला पाठवतायत. ओ, मग तर आज कॉन्ट्रॅक्ट गेलं त्यांच्या हातातून. नायरा कुत्सितपणे हसत बोलली. तुम्हाला माझा काही प्रॉब्लेम आहे का? याज्ञिकीनं थोडं रागातच विचारलं. ओ, राग आला बेबीला? उगी उगी रडू नको ह, आता त्या दिवशीप्रमाणे. नायरा तिला खिजवत म्हणाली. का का तुम्ही असं करताय? मी काय त्रास दिलाय तुम्हाला? नाही ग याज्ञिकी, तू त्रास नाही दिलास मला. उलट तुझ्यामुळे आता तुझ्या कंपनीला त्रास होणार आहे. हे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळणार नाही. मला तर वाटलेलं मिस्टर रिशान हे प्रेझेंटेशन देतील, त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळतंय की काय माहिती. तसंही बाकी कंपनीचं टेन्शन मला नव्हतंच, पण आता तू असल्यानं आमचं काम जरा हलकं झालंय. माझ्याशी बोलायला सुद्धा थरथरतीयस तू. तू इथे 50-60 लोकांसमोर काय आणि कशी बोलशील? फक्त बाहेरून तू मेक ओव्हर केलास, पण आतून तर तू आधीची ती गावठी एकदम गवार मुलगी आहेस. जसे कोल्ह्याने वाघाचं कातडं पांघरलं पण तो वाघ नाही होत, तसंच तूही किती स्वतःच्यात बदल केलास तरी काही बदलणार नाहीये. नायरा तुसडेपणाने बोलली आणि याज्ञिकीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिच्यातला सकारात्मक बदल कुठेतरी मागे पडायला लागला. नायरा जे काही बोलली तेच मनात घुमू लागलं. हे कॉन्ट्रॅक्ट कंपनीसाठी किती महत्वाचं आहे हे तिला सुद्धा माहिती होतं, आणि ते जर आपल्यामुळे नाही मिळालं तर परत एकदा मनात भीती वाटायला लागली आणि ती तशीच भिंतीला टेकून मान खाली घालून उभी राहिली. नायराच्या चेहऱ्यावर खुनशी हास्य होतं. मगाशी याज्ञिकीला पाहून तिचा जळफळाट झाला होता. शिवाय तिला त्या दिवशीचे रिशानचे कडवे बोल आठवले. घरी गेल्यावर मिस्टर मेहताही तिच्यावर बरेच बरसले होते. त्यामुळे आता तर तिला समोर पाहून बदला घेण्याची आयडिया तिच्या डोक्यात आली. नशिबानं याज्ञिकी रिशान जवळून उठून इथे आली होती आणि नायराला आयतीच संधी मिळाली. पण आता दुरूनच रिशान इकडे येताना दिसला. तसं ती पटकन सटकली. खूप वेळ झाला याज्ञिकी दिसली नाही, म्हणून रिशान तिला शोधत आला होता इकडे. तिची पर्सही तिथेच सोफ्यावर राहिली होती, त्यामुळे मोबाईल सुद्धा तिथेच राहिला होता. त्याला फायनली याज्ञिकी दिसली. तसा तो तिच्या जवळ पोहोचला. तिला असं खाली मान घालून उभं राहिलेलं पाहून तोही जरा गोंधळला.
तू इथे अशी का उभी आहेस? आणि चल लवकर, मीटिंग सुरू होईल आता. तो तिच्याकडे कटाक्ष टाकत पुढे चालायला लागला. प्लीज आजचं प्रेझेंटेशन तुम्ही द्याल का? मला नाही जमणार. गालावरचे अश्रू पुसत याज्ञिकी म्हणाली आणि पुढे चालणारे रिशांचे पाय जागीच थांबले. आता काय झालं? त्यानं थोडं वैतागून तिच्याकडे पाहिलं, पण तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याच्या डोळ्यातलेही भाव बदलले. तू रडतीयस का? तू मगाशी तर किती कॉन्फिडंट होती आणि आता असं अचानक का बोलतीयस? याज्ञिकी रडतच होती. रिशांच्या लक्षात आलं, त्याला लांबून नायराही याच बाजूला दिसली होती. तुला कोणी काही बोललंय का? यावर सुद्धा याज्ञिकी काहीच बोलत नाही. ती मिस नायरा काही बोललीय का? नायराचं नाव ऐकून याज्ञिकीने चमकून वर पाहिलं आणि रिशान जे काही समजायचा होता ते समजून गेला होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि नंतर हलकासा उसासा सोडला. त्याने आजूबाजूला पाहिलं. ह्या साईडला कुणीच नव्हतं. अदू, बस कर आता. प्लीज रडू नकोस. तुला त्या नायराच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाहीये. पण तरीही मला आता भीती वाटतीये. इथे खूप सारे लोक आहेत आणि मी फक्त 15-20 लोकांसमोर प्रॅक्टिस केलीये. मी काही गडबड केली तर? मला नाही जमलं तर? हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नाही मिळणार. रिशानने 2 सेकंद डोळे मिटून परत एकदा उघडले आणि 2 पावलं तिच्याकडे सरकत तिचा चेहरा आपल्या हाताच्या ओंझळीत धरून दोन्ही हातांच्या अंगठ्याने अलगद तिचे अश्रू पुसले. तिची नजर अजून खालीच होती. अदू, माझ्याकडे बघ. याज्ञिकी अजूनही खालीच पाहत होती. अदू. त्याने परत एकदा तिला आवाज दिला. तशी तिनं आपली नजर वर केली. तो एकटक तिला पाहत होता. त्याच्या नजरेत तिचीही नजर अडकली. बाकी कोणाला तू कशी वाटते, ते तुझ्याबद्दल काय बोलतात, याकडे कधीच लक्ष देऊ नकोस. नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवायला शिक. त्याच्या डोळ्यात पाहत तो बोलत असलेला एक एक शब्द ती मनात अगदी घट्ट पक्का करत होती. तुला स्वतःवर विश्वास आहे ना? याज्ञिकीने फक्त नजर खाली वळवली. माझ्याकडे बघ. तुला माझ्यावर विश्वास आहे? याज्ञिकीने परत एकदा त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि डोळ्यांची उघडझाप केली. जणू ती सांगत असावी, स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझा तुमच्यावर आहे. मग माझ्या नजरेतून एकदा बघ. तू खरंच खूप हुशार आहेस. खूप कमी वेळात खूप काही शिकलीयस तू. फक्त हा बाहेरचा मेकओव्हर नाही, तर तू तुझ्यातलं सॉफ्ट स्किल सुद्धा बरंच सुधारलंय. फक्त एखाद्या प्रसंगी घाबरून रडत बसते, पण मला माहितीये एक वेळ अशी सुद्धा येईल जेव्हा माझी फ्रेंड एकदम निडर होईल आणि आत्मविश्वासाने स्वतःचे निर्णय स्वतः घेईल. तिला खरंच त्याच्या डोळ्यात स्वतःसाठी खूप सारा विश्वास दिसत होता. त्याच्याही डोळ्यात एक चमक आली होती. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यात पावलोपावली नायरासारखी लोक भेटतील तुला, जे तुला मागे ओढण्याचं काम करतील, तुझं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतील. फक्त माणसंच नाहीत, तर कधी एखादी वाईट वेळ, एखादा प्रसंग सुद्धा तुला दुखवेल. पण त्यावेळी रडत न बसता, खचून न जाता तू स्वतःवरती विश्वास ठेवून त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी फक्त एक धाडस करायचं असतं. फक्त एक पाऊल पुढे टाकायचं असतं. आपल्या मनातली भीती दूर सारून. एकदा का ते पुढे पाऊल पडलं, आपण आपल्या इच्छितस्थानी पोहोचलो की हीच नावं ठेवणारी, आपल्याला मागं खेचणारी लोक आपलं कौतुक करतात. आणि ज्यांना आपण काहीच नाही असे वाटतो, तेव्हा रडत त्याचं बोलणं बरोबर आहे असंच काही वेळा आपण वागतो. या उलट आपण अशक्य गोष्ट शक्य करून अशा लोकांची तोंड गप्प केली पाहिजेत. कळतंय का मी काय बोलतोय ते? याज्ञिकीने फक्त होकारार्थी मान हलवली. गुड गर्ल. आता अजिबात कोणाचाही विचार करायचा नाही, समजलं ना? आत कोण काय बोलतंय याचा, ना समोर किती लोक आहेत याचा विचार करायचा. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. तू तुझं बेस्ट दे. आणि दुसरी गोष्ट, जरी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नाही मिळालं तरी तुला कोणीही काहीही बोलणार नाहीये. कळालं? याज्ञिकीने परत एकदा होकारार्थी मान हलवली. मुळात ती हिप्नोटाईज झाल्याप्रमाणे रिशांच्या डोळ्यात अडकली होती. इतक्या वेळ तिच्या मनात आलेली भीती, मनातला गोंधळ रिशानने काही मिनिटातच दूर केला होता. तिने आपले हात त्याच्या हातावर ठेवून थोडे दाबले. जणू ती सांगत होती, तुम्ही जे काही बोललात ते मला समजलंय.
त्याने फक्त समाधानाने स्माईल केली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. मला विश्वास आहे, तू हे नक्की करू शकशील. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर एक शिरशिरी आली आणि त्याच्या शब्दाने मनात उभारी आली. तो हलकेच तिच्यापासून मागे झाला. निघायचं? तिने फक्त होकारार्थी मान हलवली. दोघेही मग मीटिंग रूममध्ये पोहोचले. बाकी सगळे आधीच बसले होते. काही वेळात एक एक प्रेझेंटेशन सुरू झाली. आता याज्ञिकीची वेळ आली. ती समोर आली आणि पुन्हा एवढ्या लोकांना पाहून थोडा नर्वसनेस वाढला. तिने एक नजर रिशानला पाहिलं. त्याने आत्ताही नजरेनेच ऑल द बेस्ट म्हणलं आणि तिने रिशानचे शब्द आठवले. मला विश्वास आहे, तू हे नक्की करू शकतेस आणि मला तुमच्यावर विश्वास आहे, तिने मनातच म्हणलं आणि प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. हळूहळू मनातली भीती कमी झाली आणि ती कॉन्फिडंट बोलायला लागली. त्यानंतर तिथे तिला काही प्रश्न विचारले गेले. त्याचीही तिने अचूक उत्तरं दिली. रिशान तर कौतुकाने तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्यानंतर अजून काही लोकांनी प्रेझेंटेशन्स दिली आणि काही वेळात कॅसबो कंपनीच्या ओनरने सांगितलं की हे कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी ग्रुपला दिलं जातंय. त्यांनी रिशान आणि रियांश यांना कॉंग्रॅच्युलेशन्स ग्रीट केलं. तिथे असणारे बाकी लोकही त्यांना ग्रीट करायला लागले. या सगळ्यात नायराचा चेहरा मात्र 4 जोडे तिच्या चेहऱ्यावर मारले असतील असं झाला होता, जो पाहून रिशानला खूपच आनंद होत होता. भाई, तू सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ये. आम्ही पुढे होऊन ऑफिस मधल्यांना सगळ्यांना ही गुड न्यूज देतो. रियांशने होकार दिला तसा रिशानने पटकन याज्ञिकीचा हात पकडून तिला बाहेर आणलं. तिलाही तिने ही गोष्ट करून दाखवली. शिवाय इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळालं म्हणून खूप छान वाटत होतं. दोघेही जाऊन गाडीत बसले. अदू 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 यार, यू डिड इट. तो तिला घट्ट मिठी मारत म्हणाला. ती तर पुरती हँग झाली होती त्याच्या मिठीत. तुला माहितीये, आज मी खूप आनंदी आहे. आणि तू त्या मिस नायराचा चेहरा पाहिलास? पाहण्यासारखा झाला होता. तो तिला मिठीत घेऊनच बोलत होता. त्याने जेवढ्या सहज तिला मिठी मारली तेवढ्या सहजपणे तिच्यापासून तो दूरही झाला. ती मात्र शॉक लागल्यासारखी त्याला पाहतच राहिली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता. आपण आज ऑफिसमध्ये ही न्यूज सांगू. आणि हो, या डीलसाठी एक पार्टी पण ठेवू. आणि हो, मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचंय. काय हवंय तुला? तो गाडी सुरू करत आपल्याच धुंदीत बोलत होता. तिला तर कळतच नव्हतं हा इतका आनंदी का आहे म्हणून. हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून, की नायराला हात न लावता एक चपराक बसली म्हणून, की तिने प्रेझेंटेशन दिलं म्हणून. ती एकटक त्याला पाहत होती. त्याचा स्पर्श अजूनही आठवत होती. तो कानाला ब्लूटूथ लावून त्याच्या डॅड सोबत फोनवर बोलत होता. आणि काही वेळात दोघेही ऑफिसमध्ये पोहोचले. तिथेही सगळ्यांनी याज्ञिकीचं अभिनंदन केलं. ऑफिसमधलं काम आवरून परत जेव्हा घरी आले तेव्हा घरी सुद्धा सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं. ती तर आजचं तिचं सगळं कौतुक सोहळा पाहून भारावूनच गेली होती. आयुष्यात आतापर्यंत मुली काहीच करू शकत नाहीत, ती काहीच करू शकत नाही असे सगळे म्हणायचे. त्यामुळे ती सुद्धा त्याच कोशात वाढली होती. पण आज तिने स्वतःला साबित केलं होतं की हा, तिचंही काहीतरी अस्तित्व आहे. तीही काहीतरी करू शकते. आजीने तिला गोड घास भरवून मिठी मारली तशी तिनेही आपली मिठी घट्ट केली. नकळत एक आनंद अश्रू बाहेर आला. इथे सगळे खाली बिझी असताना अचानक रिशान तिथून बाजूला झाला. त्याने सखीचा मोबाईलमध्ये पाठमोरा असलेला फोटो काढला आणि बोलू लागला. येस, मी शेवटी करून दाखवलं. एक स्वप्न जे तुझ्यासाठी मी पाहिलं होतं. तू सोबत नाहीस, पण तुझ्यासाठी मला जे करता आलं नाही ते मी याज्ञिकीसाठी केलं. आणि तुला माहितीये, तिनेही आज आत्मविश्वासानं हे डील मिळवलंय. हे डील मिळवण्याचा इतका आनंद नाहीये जितका तिनं कॉन्फिडेंटली सगळ्यांसमोर बोलण्याचा आनंद होतोय आज. त्याने फोटोवरून नजर हटवून एकदा याज्ञिकीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सुखावून गेला होता त्याला. ही पण गोड वाटते ग, कधी कधी अगदी तुझ्यासारखीच. तो परत एकदा फोटोकडे बघून बोलायला लागला. तू हॅपी आहेस ना जिथे आहेस तिथे? तुझ्या आनंदासाठी खूप काही करायचं ठरवलं होतं. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची होती. पण एनिवे, मी ठरवलंय
मी याज्ञिकीला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तिलाही हक्क आहे आनंदी राहण्याचा. जसा तुला तुझा मिस्टर परफेक्ट भेटला, जो तुझ्यावर खूप प्रेम करतो, तसा अदूवरही प्रेम. तो बोलता बोलता अचानक थांबला. प्रेम तर माझं फक्त तुझ्यावर आहे. तिच्यावर कसं प्रेम करणार? त्याच्या हृदयात कालवाकालव झाली. मलाच माहिती नाही. मी पत्नी म्हणून कधी तिचा स्वीकार करेन का? एक नवरा म्हणून तिला जे प्रेम हवंय ते मी कधी देऊ शकेन का? त्याने हताशपणे एकदा याज्ञिकीकडे पाहिलं. ती आनंदी होती, पण रिशान डिस्टर्ब झाला होता. पण आजीने आवाज दिला तसा तो डोक्यातले विचार झटकून परत सगळ्यांच्या आनंदात सामील झाला. घरातच एक छोटीशी पार्टी केली. आज दिवस खरंच खूपच छान होता. आणि या सगळ्यात रिशानचा फोन वाजला, ज्यावर बोलताना आधी तो बराच आनंदी होता, पण नंतर मात्र अचानक त्याला हुरहुर वाटायला लागली. ज्यावर बोलताना आधी तो बराच आनंदी होता, पण नंतर मात्र अचानक त्याला हुरहुर वाटायला लागली.